डोळे सांगितलेले आहेत. हे 2 डोळे म्हणजे 2 दरवाजे आहेत. 2 नाकपुड्या आहेत. 2 आणि 2 4. 2 कान आहेत. 4 आणि 2 तोंड एक आहे. हे 7 दरवाजे झाले. आणि उपस्थ आणि गुदद्वार जिथून आपण विष्ठा आणि मलमूत्र त्याग करतो, हे पण 2 दरवाजे आहेत. म्हणजे टोटल किती झाले? 2 2 4 5 6 7 आणि एक उपस्थ आणि एक गुदद्वार, म्हणजे किती झाले? 7 आणि 2 9 द्वारे पुरे देही. म्हणजे या 9 दरवाजे असलेलं एक किल्ला आहे. किल्ला भागवतामध्ये याला एक असं काय म्हणलेलं आहे? किल्ला म्हणलेला आहे. असं एक तटबंदी असणारा किल्ला आहे. त्याला किती दरवाजे आहेत? तुम्ही कधी किल्ला पाहिला का एखादा? तुम्ही रायगड पाहिला असेल, सिंधुदुर्ग पाहिला असेल, जंजिरा पाहिला असेल, तर तो समुद्राच्या पाण्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग, जंजिरा, आणि असं पूर्ण दगडाची तटबंदी आहे. पाण्याच्या बरोबर समुद्रामध्ये किल्ला आहे आणि त्याला काही दरवाजे आहेत. 1 2 3 जे काही दरवाजे असतील. मग काही दरवाजाची नावं आहेत, वेगवेगळी नावं आहेत. आणि त्या दरवाजामधूनच आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो किंवा तिथूनच बाहेर पडता येतं. तसं हे मनुष्याचं जे शरीर आहे, हे शरीर सुद्धा एक किल्ल्याप्रमाणे आहे. आणि या किल्ल्याला किती दरवाजे आहेत पाटील? 9 दरवाजे आहेत. 9 दरवाजे आहेत या किल्ल्याला एकूण. इथूनच आतमध्ये जाता येतं आणि इथूनच बाहेर पडलं जातं. पण या किल्ल्याला, या मनुष्यरूपी किल्ल्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढी दरवाजे या शरीराला आहेत, याच्या सर्व दरवाजातून घाणच बाहेर पडते. बरोबर आहे का? डोळ्यातनं काय बाहेर पडतं सकाळी उठल्या उठल्या? चिपड आहे की नाही? डोळ्यातनं घाण बाहेर पडते की नाही? हा. आणि नाकातनं काय बाहेर पडतं? शेंबूड. बरोबर आहे की नाही? कानातनं काय बाहेर पडतं? मळ. तोंडातनं काय बाहेर पडतं? वास, उग्र वास. आणि उपस्थाने गुदद्वार तर ते महाद्वार आहेत. तिकडून सगळंच बाहेर पडते खाली, टाकीच खाली होते सगळी. म्हणजे काय आलं? एकंदरीत विचार केला तर शरीराच्या 9ही दरवाजामधनं घाणच बाहेर पडते. म्हणून शरीर विटाळाचे आळे, शरीर व्याधींचे भांडार असं म्हणलेलं आहे तुकाराम महाराजांनी. शरीरामध्ये सगळी घाणच आहे. इतकी घाण आहे या शरीरामध्ये, आणि त्या शरीराला आम्ही प्रेम करतो, आम्ही त्याची काळजी करतो. शरीर इतकं सुंदर आहे, सुंदर शरीर आहे, आणि त्याला अजून सुंदर करण्याचा प्रयत्न मी करतोय. या शरीरामध्ये जसं एखादा प्लास्टिकची पिशवी आहे ना, एक सुंदर पांढरी शुभ्र प्लास्टिकची पिशवी आहे, आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? एखाद्या प्राण्याची विष्ठा भरलेली आहे. मग कुत्र्याची असो किंवा डुकराची असो, गाढवाची असो, त्याच्यामध्ये भरलेली आहे. पण पॅकिंग फार सुंदर केलेलं आहे. आजकाल आहे की नाही? आज पॅकिंग मध्ये सगळं जमाना आहे ना. कुरकुरे, चिप्स सगळं कसं पॅकिंग मध्ये येतं की नाही? प्रत्येक गोष्ट पॅकिंग मध्ये येते की नाही? इतकं सुंदर पॅकिंग असते, आत काही का असे ना, पण पॅकिंग फार जबरदस्त आहे. आणि तसंच जर पॅकिंग केलेलं आहे एखाद्या विष्ठेला, म्हणजे प्राण्याची विष्ठा, प्राण्यामध्ये माणसाची विष्ठा जरा ठीक आहे, पण प्राण्याची विष्ठा कशी? डुकराची चांगली का विष्ठा? नाही. ती विष्ठा जर आपण त्याच्यामध्ये पॅक केली, याच्यामध्ये पॅक केल्यानंतर अशी घेऊन आलो पिशवी आपण, बाहेरून तर पिशवी इतकी सुंदर दिसते की आतमध्ये वाटते गुलाबजामुन असतील. काय असेल आतमध्ये? बाहेर लिहिलंय पण गुलाबजामुन म्हणून, पण आतमध्ये विष्ठा भरलेली आहे, आणि ते आपल्या तोंडापुढे धरले असं, गुलाबजामुन आणले ना, गुलाबजामुन आणले. आणि अचानकपणे आपण एखादी पिन घेतली आणि त्याला टोचली तर काय होईल? ती विष्ठा सगळी बाहेर येईल की नाही? पॅकिंग सुंदर आहे, पण आतमध्ये काय? घाण आहे. अशा प्रकारे हे शरीर सुद्धा पॅकिंग फार सुंदर केलेलं आहे. केलं की नाही? पॅकिंगच आहे सगळं. आणि याचं किती आहे? 0.001 काय म्हणायचं, मिली मायक्रॉन एवढी जाडी आहे याची, या त्वचेची. ही जी त्वचा आहे ना, इतकी पातळ आहे, इतकी पातळ आहे पॅकिंग. किती पातळ आहे त्वचा, आणि ह्या त्वचेने सगळं पॅकिंग केलेलं आहे, रॅपअप केलंय सगळं असं बॉडीला.
आतमध्ये काय सांगाडा आहे हाडाचा, आणि त्याला वरनं असं पॅकिंग केलेलं आहे. आणि आतमध्ये काय आहे? मल आणि मूत्र, ह्याच्याशिवाय आत काहीच नाही. शरीरात काय आहे आपल्या? आत काय गुलाबजामुन आहेत का? गुलाबजामुन खाल्ला तरी सुद्धा त्याचं मलमूत्रच होतंय आतमध्ये गेल्यानंतर. तुम्ही खीर जरी प्याला तरी त्याचं मलमूत्रच होतंय आतमध्ये. वरून काही टाका, ही मशीन अशी आहे की त्याचं मलमूत्रच तयार करते. तुम्ही काही जरी खाल्लं तरी त्याचं मलमूत्रच तयार करते. म्हणून शरीरामध्ये मलमूत्रच आहे आणि त्याला पॅक केलेलं आहे सगळं. त्याला पॅक केलेलं आहे आणि इतकं पॅक केलं, जबरदस्त केलेलं आहे. आणि वरनं आपण काय करतो, त्या पॅकिंगला सुद्धा मग कधी कधी पॅकिंग ढिलं पडलं तर माणसं काय म्हणतात, रिंकल्स आलेत चेहऱ्यावरती, फेसलिफ्ट लावा. है की नाही? सुरकुत्या पडले ते, मग ती क्रीम मिळते तसली काय लावायची, मग ती लावते चेहऱ्याला सुरकुत्या दिसू नये म्हणून. आणि काय करते, पावडर लावते, फेअर अँड लवली लावते, अजून काय काय लावते, मेकअप करतात. म्हणजे त्या पॅकिंगला पण अजून सुंदर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. या पॅकिंग सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आम्ही काय करत आहे, एक प्रकारे ह्या मलमूत्राची पिशवी आहे हे शरीर म्हणजे. आणि त्याला आम्ही काय केलेलं आहे, इतकं सुंदर सजवलेलं आहे. वरनं कपडे पण पाहिजेत वेगवेगळे, थंडी आली तर त्याला पॅकिंगला अजून स्वेटर पाहिजे आणि बरंच काही पाहिजे. पण हे जे पॅकिंग आहे, हे पॅकिंग जर फुटलं काय होईल? तुम्ही एखाद्याला गट आलिंगन दिलेलं आहे समजा, आपण प्रेमाने या शरीराचं आस्वादन करतो कधी कधी, पॅकिंग जर फुटलं तर काय आहे? सगळं मलमूत्रच बाहेर येईल सगळं. आणि म्हणून पण एवढं आहे की लिकेज होत नाही कुठूनही, नवदारातनच लिकेज होत आहे सगळं. हे जे पॅकिंग आहे याला होल ठेवलेले आहेत भगवंताने, 1 2 3 4 5 6 7 8 9, इथून वेळोवेळी घाण बाहेर पडते नेहमी. म्हणून नवद्वारे पुरे देही, या देहाला, या मनुष्य शरीराला 9 दरवाजे आहेत. म्हणजे 9 दरवाजाचं काय काम आहे ते थोडक्यात दिलेलं आहे, शास्त्रामध्ये दिलेलं आहे की या नगरामध्ये एक व्यक्ती राहतो. या किल्ल्याचा मालक कोण आहे? कोण आहे? आत्मा. आत्मा, जीव, प्राण या किल्ल्यामध्ये राहतो. हृदय, हृदयामध्ये महाल आहे, राजमहाल आहे. हृदय म्हणजे या किल्ल्यातला मेन महाल आहे. तिथं राजसिंहासन आहे आणि त्याच्यामध्ये आत्मा बसलेला आहे एक. आणि तो आत्मा काय करतोय, ह्या शरीरामध्ये कंट्रोल करतोय सगळं, किंवा तो आहे. आणि तो आहे म्हणून हे दरवाजे उघडझाप करतायत. बरोबर आहे की नाही? तो निघून गेला की बंद नाही तर उघडलेला एकदम असंच राहतं, जसं आहे त्या अवस्थेमध्ये राहतं. जसं निघून गेला की संपलं. जसं आत्ता जर तुम्ही किल्ल्यांमध्ये गेला, आत्ता या क्षणाला जर तुम्ही कुठल्याही किल्ल्यामध्ये गेला तर काय पाहायला भेटतं तुम्हाला? दरवाजे तुटलेले आहेत, तो किल्ला असाच पडलेला आहे ओसाड. पण 500 वर्षापूर्वी जेव्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्या किल्ल्याला दरवाजे असतील, द्वारपाल असतील, त्या किल्ल्याला मोठं कुलूप लावलेलं असेल दरवाजाला. बरोबर आहे की नाही? पण आज कोणी विचारतंय का त्याला? खिंडार म्हणतात त्याला, असं पडलेलं आहे. दरवाजेच नाही आहेत, काही आहे तर तुटलेले आहेत, सगळे इमारती पडलेल्या आहेत, त्याला कुणी विचारत नाहीये, तिथं कुणी राहत नाहीये. फक्त काय करतात, जातात त्या किल्ल्यावरती, फोटो काढतात, सेल्फी काढतात आणि येतात लोक. त्या किल्ल्याचा वापर एवढाच काय, फिरण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी. अमुक अमक्या राजांचा हा किल्ला होता, एक आठवण म्हणून. तसं ज्या दिवशी ह्या देहाला खिंडार पडेल किंवा हे शरीरातनं आत्मा निघून जाईल, त्या दिवशी काय होईल, हे शरीर सुद्धा असंच पडून राहील कुठेतरी मातीमध्ये. आणि मग तिथं समाधी बांधली जाईल. आणि मग कधी कधी लोक समाधीजवळ येऊन फोटो काढू शकतात, अमक्या अमक्याची समाधी आहे बाबा, वगैरे वगैरे वगैरे. पाठी लावली जाईल एक नावाची इथं, की हा किल्ल्याचं नाव असं असं आहे आणि 500 वर्षापूर्वी हा किल्ला होता आणि एवढ्या वेळा आक्रमणं झाली, एवढ्या वेळा हे झालं ते झालं ते झालं, त्या किल्ल्याचा इतिहास. तसं या शरीराचा पण इतिहास लोक सांगतात. आमका आमका होऊन गेला, तमका तमका होऊन गेला, एवढ्या हातामध्ये अंगठ्या घालत होता, एवढं थोडं सोनं होतं याच्याकडे, एवढी मोठी संपत्ती होती आणि आता तो मेलाय, असं वगैरे वगैरे. एवढा सुंदर होता, एवढे चांगले कपडे घालायचा, पण प्राण गेला. हे 9 द्वार जी आहेत शरीराची, नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन्न कारयन. या नगरामध्ये सुखाने कसं राहायचं याची व्याख्या त्या श्लोकामध्ये दिलेली आहे. कारण
जिथं मलमूत्र आहे तिथं सुख कशाचं आहे? सुख असेल का हो? मग हे जे शरीर आहे या शरीरामध्ये मी आधी सांगितलं की मलमूत्र आहे. मलमूत्र आहे तर मग सुख सुख कुठं आणायचं ते? व्याधी आधी उत्पन्न होणार सगळं शरीरामध्ये. मग सुखानं कसं राहायचं? तर त्याची सुरुवात केलेली आहे. सर्व कर्माणि मनसा संन्यशास्ती सुखम वशी. देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो. हा, एक गोष्ट आहे की तुम्ही मनाने या देहाच्या आत बाहेर करू शकता. आता मन जे आहे ही अशी गोष्ट आहे, आत्मा तर आता बाहेर जाऊ शकत नाही. मग आता मन जे आहे ना, मनाने समजा मी आता इथे आहे, समजा मला फार त्रास होतोय मनाने, शरीराने फार त्रास होतोय, मला खूप लागलेलं आहे, मला काहीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे, माझा दुखतंय माझं, पण माझं मन जर बाहेर गेलं कुठं, त्या मनाने जर ठरवलं तर ते मन काय करू शकतं? सुखम वशी, ते सुखी होऊ शकतं मन. एखादी गुड न्यूज, चांगली बातमी तुम्हाला आणून कोणी ऐकवली, अजून काहीतरी सांगितलं, ते दुःख विसरतं की नाही आपलं? विसरतं की नाही? कधी कधी भरपूर शारीरिक त्रास सुद्धा होत असतो, कधी कधी आजारी असतो आपण, भरपूर काही त्रास होतो, पण घरात काही चांगली घटना घडल्यावर आपल्याला थोडा विसर पडतो बघा. आजारपणाला सुद्धा विसर पडतो. ही मनाची शक्ती आहे, लक्षात घ्या. किती जरी त्रास होत असला तरी मन कधी कधी असा विचार करतं, चांगला विचार केला तर सुख उत्पन्न होतं. म्हणजे अर्थात इथे या श्लोकामध्ये सांगायचंय की सुखम वशी, तुम्ही जर तुमचं मन नियंत्रणामध्ये केलं तर तुमचं शरीरामध्ये जरी मलमूत्र आहे, शरीर इतकं सगळं रोगराई आहे, तरी सुद्धा आनंदी राहू शकता, तरी सुद्धा सुखी राहू शकता. कसं? हे मनातच समस्या आहे सगळ्यांच्या. आणि म्हणून इथं म्हणले संन्याशास्ती, एखाद्याने त्याग करून, जो मन संयमित करतो, मनाद्वारे कर्माचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता आणि कर्म करता नवद्वारे असलेल्या या नगरामध्ये सुखी राहतो. म्हणजे ज्याने मनावर नियंत्रण केलेलं आहे त्या व्यक्तीने कर्म केलं आणि नाही केलं त्याला काहीच फरक पडत नाही, तो सुखाने या घरामध्ये राहतो असं म्हणलेलं आहे. तसंही या शरीराची काहीच किंमत नाही आहे आपल्या. एक वैज्ञानिक होते, आपल्या शरीरामध्ये त्यांनी प्रयोगशाळेमध्ये असा प्रयोग केला की शरीराची किंमत किती होऊ शकते आपल्या. तर त्याने प्रयोग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये, आता ते इंग्रजीमध्ये नाव आहेत सगळे, सल्फर, आयोडीन, पोटॅशियम वगैरे 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 काय काय आहे, आणि त्यांनी सगळ्याची किंमत काढली. त्या सगळ्याची किंमत झाली फक्त 110 रुपये. किती? 100, आता वाढली असेल थोडं, मार्केट बऱ्याच दिवसापूर्वीचा शोध आहे. तर 110 रुपये किंमत झाली शरीराची, सगळं काढलं तरी. शरीरामध्ये काय काय आहे, शरीर जर विकलं तर त्याचे 110 रुपये होऊ शकतात, तर काहीच नाही खरं नियमात. तसंही म्हणजे त्या आतमध्ये जे कंटेंट आहे, म्हणजे जो पदार्थ आहे त्याची किंमत केली तर 110 रुपये होऊ शकते शरीराची. किडनी विकली तर भरपूर येऊ शकतात. पण सांगितलं एक भाग तुम्हाला की या शरीराची काहीच किंमत नाही मंडळींनो, काहीच किंमत नाही. पण आपण या शरीरामध्ये उगाच उभा राहिलोय भ्रम करून. एक भ्रमात, तो पुढच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे की जर सुखी राहायचं असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सुखी राहू शकता, तुमचं शरीर कसंही असू द्या. हे उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती काय म्हणत आहे, काय आम्हाला लय गरिबी आहे पहा, काय करायचं, आम्हाला पायात चपल्या सुद्धा नाहीत आमच्या घालायला, किती गरिबी आमची आहे, म्हणून तर मन दुखतंय, तो फार दुःखामध्ये आहे, त्याला फार वाईट वाटतं की माझ्या पायात चपल्या नाहीये. पण त्याच्या पुढून एक व्यक्ती गेला की ज्याला पायच नाहीत, ज्याला पायच नाही, तो कोबड्या घेऊन चालतोय. त्याच्याकडे बघितल्यानंतर मग ह्याने जर असा विचार केला, भगवंता किती तुम्ही माझ्या कृपाळू आहात, मला 2 पाय दिले तुम्ही सुंदर, की पुढच्या व्यक्तीला पायच नाहीत, नसू द्या चपल्या, मला काही प्रॉब्लेम नाही, मला तुम्ही पाय तरी दिले कमीत कमी चालण्यासाठी, धन्यवाद. झालं की नाही? सुखी झाला की नाही तो? आधी कसा होता? दुःखी होता की मला चपल्या नाही म्हणून रडत होता तो. म्हणून ही मनाची अवस्था आहे. सुख आणि दुःख हे दोन्ही मनाच्या अवस्था आहेत, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग कधी आपण असा विचार करतो, कधी असा विचार करतो. हे सगळं विचाराचाच खेळ आहे सगळा. मनात विचार आणला किंवा नाही चप्पल नाही, मला चप्पल नाही म्हणून रडत बसला, तर मग संपलं, ते दुःखातच गेलं त्याचं आयुष्य सगळं, चप्पल नाही म्हणण्यातच गेलं आयुष्य. मग त्याने जर असा विचार केला, उच्च विचार केला, पॉझिटिव्ह विचार केला की काही लोकांना पायच नाहीयेत, तर मग भगवंता धन्यवाद, मला तुम्ही पाय तरी दिले, असा विचार करू शकतो आपण. म्हणून विचारामध्ये सुख आहे,
मनामध्ये कसा तुम्ही विचार करता त्याच्यावर तुमच्या सुखाचं गंतव्य स्थान आहे, की सुख भेटणार की नाही. वस्तूमध्ये सुख नाही. कोणत्या कंपनीचा घड्याळ तुमच्या हातामध्ये आहे हे महत्वपूर्ण नाहीये. ते घड्याळ चालू आहे का बंद आहे हे महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही. घड्याळ 10 लाखाचं घड्याळ हातामध्ये घातलेलं आहे, त्याला सोन्याचं पाणी खेळवलेलं आहे घड्याळाला, पण बंद पडलेलं आहे, चुकीचं टायमिंग दाखवते. काय उपयोग आहे त्या घड्याळाचा. हं? एवढं सुंदर तुम्ही एखादी वस्तू आहे तुमच्याकडं, कुठलीही वस्तू अशी तुम्ही घ्या, तुमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईल आहे तुमच्याकडे, इतका महागडा मोबाईल, 1.5 लाख 2 लाखाचा मोबाईल आहे, परंतु त्याचं लॉकच आहे, त्याला त्याचा पासवर्डच माहित नाही. काय उपयोग आहे त्या मोबाईलचा, काय उपयोग नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही त्याला. तुमच्याकडे कोणतीही एखादी मोठी 25 लाखाची गाडी आहे, परंतु त्याचा ब्रेक फेल आहे किंवा त्यात डिझेलच नाहीये, तर गाडी कशी पुढे जाईल. तुम्ही कोणत्या वस्तूमध्ये सुख शोधतो आपण, हाच विचार चुकीचा विचार आपण करतो, की आपलं सुख वस्तूमध्ये शोधतोय. हा, ही वस्तू मला सुख देईल, हा मोबाईल मला सुख देईल, हा घड्याळ मला सुख देईल. तर सुख वस्तूमध्ये नाहीये. सुख कशामध्ये आहे, ती वस्तू काय कशी काम करते याच्यावरती ते अवलंबून आहे. तुमच्या अशी कोणती वस्तू संसारातली घ्या, आपण त्या वस्तूमध्ये सुख व माणसामध्ये सुख शोधतो आपण कधी कधी, की हा माणूस मला सुखी करू शकेल. नवऱ्याला वाटतं बायको मला सुखी करेल, बायकोला वाटतं नवरा मला सुखी करेल. प्रत्येक जण असा विचार करत आहे, पण सुख वस्तूमध्ये नाहीये. घड्याळाचं उदाहरण लक्षात ठेवा. ते घड्याळ जर फॉल्टी आहे, घड्याळ टाइम दाखवत नाही व्यवस्थित, त्या घड्याळाचा काय उपयोग आहे सोन्याचा असून सुद्धा. म्हणजे विचारामध्ये सुख आहे. तुम्ही कसा विचार करताय. तुम्ही एखाद्याला शत्रूच मानून ठेवलेला आहे, की नाही हा व्यक्ती माझा शत्रू आहे, असा विचार तुमच्या डोक्यामध्ये सारखा घोळतोय. यांनी माझं वाटोळं केलंय, हा माझा शत्रू आहे, हा माझा शत्रू आहे. तर ते ऍक्च्युअली तुम्हाला फार त्रास देईल. विचार विचार. एकदा मी असं उदाहरण दिलं, की समजा आता थंडी सुरू झालेली आहे, आता थंडी वाढणार थोड्या वेळाने भरपूर, आणि थंडी वाजायला लागली, इतकी थंडी वाजायला लागली, अंगावर काटा यायला लागला, थंडी वाजायला लागली, आणि सर्वांनी काय करायचं, ताड बसायचं आणि सर्वांनी म्हणायचं फार गरम होतंय, फार गरम होतंय, फार गरम होतंय. असा एक प्रयोग करून बघितला. वाजते तर थंडी, पण काय म्हणायचं, सगळ्यांनी मोठ्या मोठ्याने म्हणायचं फार गरम व्हायला लागले, फार गरम व्हायला लागले. आता नको, हाय कपडे सुद्धा आता नको वाटायला लागले, अंगावर शर्ट सुद्धा, फार गरम होतंय. थोड्या वेळाने तुम्हाला गरम व्हायला लागेल. खरंच थंडी सुटले, पण तुम्हाला गरम व्हायला लागेल थोड्या वेळाने. विचारामध्ये फार शक्ती आहे, तुमच्या मनामध्ये फार शक्ती आहे. ते मन असं आहे ना, तेच सुखात नेते तेच दुःखात घालते. एखाद्याचं काय, एखादा प्रिय व्यक्ती जर त्याच्या आयुष्यातून निघून गेला, तर त्याने जर ठरवलं वरती यायचं, त्याला विसरायचं, तर विसरू शकतो तो त्या व्यक्तीला. पण त्याने जर ठरवलं की नाही विसरायचं म्हणलं, तर मग तो त्यातच डुंबून राहू शकतो. हे कोणाचं काम आहे, त्या मनाचंच काम आहे. सुखात कोण नेते, ते मनच ओढते. दुःखात कोण नेते, ते मनच ओढते. म्हणून सुख आणि दुःख हे मनाची दोन, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि याच्यामध्ये माणूस सुखम वशी, सुखात कसं राहायचं, तरी तुम्ही विचार, परिस्थिती गरीब आहे, श्रीमंत आहे, तुम्ही शिकलेले आहे किंवा तुम्ही अडाणी आहे, काही गरज नाही तुम्हाला पश्चाताप करण्याची. म्हणून प्रभुपाद शेवटी लिहितात, तुम्ही जर भगवंताची भक्ती केली, कृष्ण भावनेमध्ये प्रवेश केला, तर तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी व्हाल. कारण इथं नेहमी उच्च विचार केला जातो, मनामध्ये भगवंताचा विचार पाहिजे. या जगातला सगळ्यात पॉझिटिव्ह विचार, उच्च विचार काय आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. मग ह्या शरीराच्या आतल्या क्रिया आणि शरीराच्या बाहेरच्या क्रिया, दोन्ही क्रियापासून तो व्यक्ती मुक्त राहतो, त्याला काही देणं घेणं नाहीये. जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो, ही जी अवस्था आहे, ही अवस्था या संसाराच्या पलीकडची अवस्था आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, हरे कृष्ण म्हणता, या संसाराच्या पलीकडे जातं हे मन सगळं, इथं नाही राहत हे मन. जेव्हा तुम्ही हरे कृष्ण असं जरी म्हणला, त्या क्षणाला तुम्ही या संसाराच्या बाहेर गेलेला आहात. हे ब्रह्मांड भेदून मन बुद्धी अहंकाराचं आवरण आहे, याच्या पलीकडे जाऊन हा मंत्र म्हणतोय आपण. ते तात्काळ शुद्ध सात्व गुणामध्ये प्रविष्ट होतो व्यक्ती, जेव्हा भगवंताचं नाव घेतो त्यावेळेला. इतकं शक्तिशाली आहे भगवंतांचं नाव. आणि म्हणून या 9 दारं असलेल्या देहामध्ये काय करायला पाहिजे, हे जे दरवाजे आहेत ना, भगवंताच्या सेवेत लावायला पाहिजेत. या दरवाजामधून
चांगलंच आत गेलं पाहिजे आणि चांगलंच बाहेर पडलं पाहिजे. गुड इन गुड आउट असं म्हणतात इंग्रजीमध्ये. काय चांगलंच आत गेलं पाहिजे. डोळ्यांनी काय बघायला पाहिजे? डोळ्यांनी हे दोन दरवाजे आहे, तर उघडला की काहीतरी चांगलंच. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, भगवंत सुंदर स्वरूप. हं? आणि त्यानंतर हे जे तोंड उघडलं ना, तोंड उघडलं तर काय? हरे कृष्ण भगवंताचं नाव तर मुखाणी यायला पाहिजे. नाक, भगवंतांना अर्पण केलेली फुलं आपण त्याचा वास घेतला पाहिजे. कुठेही नाक खोपसायचं नाही. फार सवय असते आपल्याला नाक खोपसण्याची, तर कुठेही वास घ्यायचा नाही, कारण तो वासच ओढत घेऊन जातो माणसाला. आणि मग कान आहेत, कान, हे कानाने पण काय करायचं? कीर्तन ऐकायचं, प्रवचन ऐकायचं भगवंतांचं. मग अशा प्रकारे, आणि उपस्थ, गुदद्वार याचा सुद्धा वापर आहे. केवळ संतान प्राप्ती करण्यासाठीच या गोष्टीचा वापर केला जाऊ शकतो, अन्य कोणत्याही भोगवृत्तीसाठी नाही, असं शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लावू शकतो. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गाणं, रूपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन. डोळ्यांना भगवंताच्या चरणामध्ये लावा, त्याचं मनाला स्थिर करा. हा, तू का म्हणे, या जीवा नको सोडू रे केशवा. भगवंता, ह्या जीवाला सोडू नकोस तू, हा जीव फार नालायक आहे. कुठं वास आला की लगेच तिकडे पळतोय, हा फार नालायक आहे जीव. थोडस कृपा करा माझ्यावरती पांडुरंगा, आणि मला तुमच्या सेवेमध्ये घ्या. माझं मन फार नालायक आहे. कुठं निंदा झाली की लगेच असं आहे बया 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 बया, वाटलं नव्हतं बाई मला. अच्छा असं आहे काय? लगेच कान, भिंतीलाही कान असतात, लगेच ऐकायला येत. भिंतीला कान असतात याचा अर्थ काय हो, तुम्हाला माहिती आहे का? लगेच इकडून कोणाच्या इकडून असा आवाज आला की लगेच आपण कान लावतो, भिंतीला कान लावतो. म्हणतो भिंतीलाही कान असतात, भिंतीला नसतात कान, ते आपण सारखं तिकडंच लावून ठेवलं असतो कान आपला. म्हणजे कोणाचं काय चाललंय हे नाही ऐकायचं. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. हे पापाची वासना डोळ्याला कशाला दाखवतो भगवंता? त्यापेक्षा मला आंधळा करून ठेव ना तू. मी आंधळा बरं आहे, म्हणजे दिसणार तर नाही मला हे काय चाललंय, कुणाचं काय चाललंय, शेजारी काय चाललंय, कुणी किती काय कसा बंगला बांधलाय, मला नाही दिसणार. कुणी कुठली साडी घातली मला नाही दिसणार. मग मला इच्छाच नाही होणार ना की यांची साडी एवढी सुंदर आहे, मग मला पण एक सुंदर साडी घ्यायला पाहिजे, इच्छाच नाही होणार माझी. पापाची वासना नको दाऊ डोळा, निंदेचे श्रवण नको माझे काणी, बधीर करोनी ठेवी देवा. हे पांडुरंगा, कुणाची निंदा नालास्ती नको ऐकायला मला, त्यापेक्षा मला बहिरच करून टाक ना तू. एकदा जर कानच बहिरे झाले तर मग कुणाच काय ऐकायलाच येणार नाही. कोणी शिव्या दिल्या तरी ऐकायला नाही येणार. कोणी कोणाची निंदा करत असेल, हा अमका असा आहे तो तमका असा आहे, तेही नाही ऐकायला भेटणार मला. किती चांगलं आहे की नाही हो. फक्त बहिरच करून टाक की मला तू सरळ. हा, आणि मग पुढे तुकाराम महाराज, निंदेचे श्रवण नको माझे काणी, बधीर करोनी ठेवी देवा. परस्त्री संगती नको मज देवा, जनातून माती उठता भाळी. आणि मग वासनेचाही विचार माझ्या मनामध्ये नको. परपुरुष, परस्त्री पाहिल्यानंतर आणि त्यांच्या बरोबर मी काही अपकृत्य केलं तर पूर्ण संसारातनच उठायची शक्यता आहे. कशाला मला असे विचारच माझ्या मनामध्ये नको यायला. तुकाराम महाराज भगवंताकडे प्रार्थना करतायत की मला आंधळ करा, मला बहिरं करा. अशी प्रार्थना कोणी केली का? आपण करू का? आपण म्हणतोय देवा ऐकायला येऊ दे नीट चांगलं, चांगलं दिसू दे बाबा, मरूस तर चष्मा नको मला. म्हणजे सुखी राहायचं असेल तर संतांनी वेगळं मागणं मागितलंय.
आणि आपण वेगळंच मागणं मागतोय काहीतरी. आपण म्हणतो नीट ठेव देवा मला. हा, बघू द्या मला संसार, बघू द्या लेकरं बाळ, बघू द्या घरदार बांधलेलं, बघू द्या डोळ्यानी, मग माझा जीव जाऊ द्या. जीव जातोय लवकर तुझा, तिथंच अडकतोय जीव आणि पुन्हा तुझा जन्म त्याच घरात होणार आहे. साप म्हणून उंदर खायला घराच्याकडून. हा, समजलं का तुम्हाला? हे प्रार्थना फार वेगळी आहे. भगवंता मला आंधळ करा, सूरदासांची प्रार्थना आहे. सूरदास आंधळे होते. बिल्वमंगल ठाकूर त्यांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले. तुकाराम महाराज प्रार्थना करतात की मला आंधळ करा म्हणून. अनेक संतांनी प्रार्थना केली, मला आंधळ करा भगवंता, मला आंधळ करा. प्रार्थना. राधाराणी स्वतः आंधळी झाली. राधाराणीचं जेव्हा प्राकट्य झालं, राधाराणी स्वतः जेव्हा जन्म घेतला राधाराणीने वृंदावनामध्ये, तेव्हा राधाराणीचे डोळे बंद होते. बंद होते डोळे. बारसं नामकरण सोहळा होईपर्यंत बंद होते. कारण राधाराणीने जेव्हा खाली यायचा विचार केला, भगवंत म्हणले आपल्याला खाली जायचंय लीला करण्यासाठी, ते म्हटले मी नाही वळणार खाली, हे लोक लय बेकार आहेत म्हणले. या भूतलाचं दर्शन करायचं काय आवश्यकता आहे? या डोळ्यांनी पाहायचं तर श्रीकृष्णाचं रूप पाहायचं, तर त्या डोळ्याचं काहीतरी काय म्हणायचं, सार्थक झालं त्या डोळ्याचं. नाहीतर मग हे डोळे काय कामाचे आहेत? म्हणून राधाराणीने डोळे झाकून घेतले. आणि जेव्हा पहिल्यांदा बालकृष्ण त्या पाळण्याजवळ आले आणि पाळण्यामध्ये भगवंत पुढे आले, भगवंताने स्पर्श केला, तेव्हा त्या राधाराणीने डोळे उघडले आणि पहिलं दर्शन राधाराणीने भगवंताचं घेतलं. म्हणून भगवंताचं दर्शन करण्यासाठी ए आखिया प्यासी, हे भगवंताचे आसुसले डोळे, हे अतृप्त आहेत डोळे. भगवंतांचे दर्शन कब होवे दर्शन तुम्हारे प्रभु, कब होवे दर्शन तुम्हारे, ए आखिया प्यासी प्यासी. हे भगवंतांचे दर्शन करण्यासाठी हे आसुसलेले आहेत डोळे. आणि ह्या डोळ्यांनी खरंच भगवंताचं दर्शन करायला पाहिजे, नाहीतर ह्या डोळ्याचं काय उपाय? लाचावले मन लागली सी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. भगवंता तुझं, पांडुरंगा तुला पाहण्यासाठी, तुझं रूप पाहण्यासाठी माझं मन इतकं लाचावलेलं आहे, आता मी सोडू शकत नाही. आता मला ते पाहण्याचं इतकं आवड लागलेली आहे की आता माझा जीव जरी गेला तरी मी आता तुझं रूप पाहण्यासाठी सोडत नाही. डोळ्यांना एवढं डोळ्यांचं एवढं महत्व आहे. भगवंताचं स्वरूपच नाही पाहिलं तर हे डोळ्याचा काय उपयोग आहे हो? डोळे आहे म्हणजे काय सांगितलंय? मोराचा पंख सांगितलंय. मोराचा पंख पाहिलाय आपण? त्या मोराच्या पंखावरती पण 2 डोळे असतात. जर या डोळ्यांनी जर भगवंताचं दर्शन नाही घेतलं तर त्या मोराच्या पंखावर असणाऱ्या डोळ्याप्रमाणे ते 2 डोळे आहेत. कारण त्या मोर पंखावर असणाऱ्या डोळ्याचा काहीच उपयोग नसतो, शो साठी असतं ते, फक्त शो साठी. आणि कानाने जर भगवंताचं श्रवण नाही केलं, सत्संग नाही ऐकला, तर ते कान म्हणजे सापाचं बीळ आहे असं म्हणलेलं आहे. कारण त्यामध्ये कोण राहतो? विषारी साप राहतो त्या बिळामध्ये. म्हणून त्या कानाने भगवंताचं कीर्तन केलेलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंतानी कान, नाक, डोळे दिलेले आहेत. हे सारखं गुंतवायला पाहिजे. निंदा नाही करायला पाहिजे, कधी कुणाबद्दल वाईट नाही बोलायला पाहिजे, प्रजल्प नाही करायला पाहिजे. रूप गोस्वामींच्या भाषेमध्ये आपण इतर भक्तांप्रती काही असं बोलायला नाही पाहिजे, तो असाच आहे, तो तसंच आहे, त्याने असंच केलं, त्याने तसंच केलं, माप काढायचे, हे सुद्धा पाप आहे. इतरांबद्दल काय काय बोलणं हे सुद्धा पाप आहे, सूक्ष्म रीतीने पाप आहे. पाप म्हणजे लगेच नरकात नाही जात तुम्ही, पण हे पापाचं आठवडा वाढत जातं आणि नंतर महापाप होतं आपल्याकडनं, ही सवय लागते. म्हणून इतरांबद्दल बोलणं, द्वेष करणं, इतरांना शिव्या देणं, इतरांचं उणं काढणं, निंदा करणं, हे सगळं सूक्ष्म पाप आहे. म्हणून पापाची वासना, एक वाईट गोष्ट पाहणं प्रत्यक्ष किंवा मोबाईल मध्ये, हे पण पाप आहे. पापाची वासना नको दाऊ डोळा. आलं का ध्यानात? पंजाबराव झोपू नका. तर डोळ्याने घाणेरडं कृत्य पाहणं हे सुद्धा पाप आहे. तुम्ही आम्ही बघितलंय, आम्ही काय केलंय का? हा, तुम्ही पाहिलं ना. तुम्ही एखादा व्यक्ती खाटी एखाद्या प्राण्याला मारत आहे, बकरीला मारत आहे,
ते पाहणं सुद्धा तुम्हाला मांसाहार केल्याचं पाप लागेल. एखाद्याला कापताना जरी पाहिलं तुम्ही तरी सुद्धा. इतकं या डोळ्याचं महत्व आहे की डोळे जे आहे त्या डोळ्यांनी फक्त भगवंतांचंच दर्शन घ्यायला पाहिजे, अन्य काहीच नाही करायला पाहिजे. या संसाराचं दर्शन नको असं संतांनी भगवंताकडे प्रार्थना केली, आम्हाला आंधळ करून टाका. कारण उघडले की दिसतेच लगेच हे संसाराचं दर्शन होतंय. नकोच आहे आम्हाला, संसार बघायचाच नाही आम्हाला, आम्हाला आंधळेच करून टाका. संतांनी मागणं मागितलेलं आहे. हे शुद्ध भक्तीच्या व्याख्या चालू आहे बरं का. असं कोणी सांगत नाही एवढं की डोळ्यांनी काय बघायला पाहिजे. तर त्यामुळे आपण भगवंताकडे अशी प्रार्थना करू शकता, पापाची वासना आमच्या डोळ्याला दाखवू नका भगवंता, त्याच्या आंधळं केलेलं आम्हाला बरं आहे. आणि बघ, मलाही कधी कधी असं, मी एकदा सवा हे सगळं अभ्यास केला, हे ऐकतो ना नेहमी, कधी कधी प्रश्न पडतो, खरंच आंधळं झालं तर किती चांगलं होईल ना, किती चांगलं होईल. काहीच विषय येणार नाही, काही बघायचाच विषय येणार नाही. कोण कसा आहे, कोण कसा आहे, कोण नकटाय, कोण वकटाय, कोण शेंबडा आहे, काहीच बघायची गरज नाही. आपल्या डोक्यात तेच चालू आहे सारखं, यो नकटाय, यो वकटाय, ह्यो शेंबडा आहे, तेच चालू आहे आमचं सारखं. बरोबर आहे की नाही? जेव्हा डोळेच नसतील तर किती चांगलं होईल ना. आणि सगळा विचार करूनच संत बोललेले आहेत बरं का. हे आपण भ्रमामध्ये आहे, आपण माया आपल्याला झपाटलेली आहे आपल्याला, तेव्हा आपण असा विचार करतो सो हे किती भारी होईल. एखाद्याला डोळे नसले तर खरंच चांगलं आहे. या संसाराचं का म्हणून संसार पाहावा, चांगला आहे का संसार. एक महान संत होऊन गेले वृंदावनामध्ये. तर त्यांना पण डोळे नव्हते. मग बरसाण्यामध्ये त्या तिथं राहायचे आणि त्यांना डोळेच नव्हते. मग त्यांचं वय झालं 60-65 वर्ष. आत्ता झालेली घटना सांगतो, एक 50 वर्षापूर्वी, 40-50 वर्षापूर्वी झाली असेल. आणि मग त्या बरसाण्याच्या डोंगरावर जे राहायचे आणि त्यांना भगवंताचं भजन करायचे, भरपूर भजन करायचं भगवंताचं. आणि डोळे नसल्यामुळं काय दुसरं काय व्यवस्था काय करायची गरजच पडत नाही ना, काय बघायची गरजच पडत नाही. इतके शुद्ध भक्त होते, इतके शुद्ध भक्त होते. एके दिवशी भगवंतांची लीला पाहिली त्याने. काय लीला पाहिली? भगवंत आणि राधाराणी दोघंही मोर झालेले आहेत. भगवंत झालेत मोर आणि राधा झालेली आहे मोरणी, लांडोर. आणि दोघ जण थुई 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 नृत्य करतायत त्या बरसाण्याच्या डोंगरावरती. आणि ही घटना घडलेली आहे द्वापार युगामध्ये, पण त्याचं चिंतन स्मरण ते करत होते आणि त्यांना साक्षात भगवंत दिसले नाचताना मोर रूपामध्ये. आणि मग त्यांनी काय केलं, भगवंत त्यांच्याशी बोलले. भगवंत म्हटले, ही लीला बऱ्याच जणांना माहिती नाही, तू काय कर, या लीलेचं चित्र बनव म्हटले. ते म्हणले, मी तर आंधळा आहे, मी कसं चित्र बनवणार म्हणले. तर म्हणले, तू बनव तरी, म्हणले पेन्सिल तरी हातामध्ये घे. तर त्या महाराजांनी पेन्सिल हातामध्ये घेतली आणि सुंदर असं राधाकृष्णाचं चित्र काढलं, की ज्याच्यामध्ये कृष्णाला मोर आले, मोराचे पंख आहेत असे, आणि राधाला पण मोर बनवलेला आहे. तर अशा प्रकारे दोघंही नाचतायत. तर ते चित्र आज पण आहे जे त्या महाराजांनी बनवलेलं, त्यांना दिसत नाही. मोर कुटीर नावाची जागा आहे बरसाण्यामध्ये, त्या ठिकाणी हे चित्र ठेवलेलं आहे बरसाण्याच्या डोंगरावरती. आणि आज पण ते चित्र आहे. आपण जातो दर्शनाला, जेव्हा आपण वृंदावनला जाणार त्या परिक्रमा करताना आपल्याला दर्शन होतं या चित्राचं. भगवंत मोर झालेलं ते ठिकाण आहे. म्हणजे भगवंताला पाहण्यासाठीच डोळे झालं की पूर्णत्व. लोक म्हणतात, काय हो आंधळा आहे, हो आंधळा आहे, आंधळा आहे, डोळे नाही तो. पण झालं की भगवंताचं दर्शन झालं, डोळ्याचं पूर्णत्व झालं, तृप्त झाले डोळे, अजून काय पाहिजे. सगळा संसार या डोळ्यांनी पाहिला पण भगवंतच नाही पाहिला, शून्य किंमत आहे. पण भगवंतच फक्त पाहिले, संसार पाहिलाच नाही, 100% पूर्णत्व झालं. आणि म्हणून भगवंतांना अजून एक संत होऊन गेले वृंदावनामध्ये. त्यांनी त्यांनी काय केलं, भगवान ते आंधळेच होते, असे दिसत होते, त्यांना भौतिक दृष्टी नाही त्यांना. पण त्यांना ते भगवंत आले आणि भगवंताने भरपूर भजन करायचे, ते भरपूर भजन करायचे. आणि एक दिवशी अशी विहीर होती, विहीर. त्या विहिरीमध्ये मग त्यांना दिसली नाही ती विहीर, विहीर दिसली नाही. चालत चालत गेले, त्या विहिरीतच पडले. ते महाराज विहिरीमध्येच पडले. विहिरीमध्ये पडल्यानंतर ओरडले. काय ओरडले? हे कृष्ण, हे गोविंद, हे मुरारी, असं म्हणले. महान भक्त होते. भगवंत प्रकट झाले तिकडे. भगवंत प्रकट झाले आणि मुलाच्या रूपामध्ये, छोट्या मुलाच्या रूपामध्ये भगवंत प्रकट झाले.
आणि भगवंताने काय केलं, वरती काढलं त्यांना, असं वरती काढलं, त्या विहिरीतून वरती काढलं भगवंताने. दिसत नव्हतं काय. आणि वरती काढल्यानंतर भगवंतांना ठीक आहे. मग त्याने विचारलं, त्या संतांनी विचारलं श्रीकृष्णांना, काय विचारलं, राधेला बरोबर नाही आणलं तुम्ही, एकटेच आला वाटतं. समजलं का आपल्याला काय? राधाजी को संग नहीं लाए आप, अकेले आए हो. त्या संतांनी विचारलं की तुम्ही राधेला का नाही बरोबर आणलं, हे तर आंधळे होते, यांना कसं काय दिसलं. बघा, विचार करा. ते म्हणजे श्रीकृष्ण तुम्ही एकटेच आलाय. कारण श्रीकृष्ण कधीच एकटे येत नाहीत, राधा नेहमी बरोबर राहते श्रीकृष्णांच्या. तुम्ही एकटेच कसं काय आला इकडे, तुम्ही नाही बोलवलं वाटतं, राधेला नाही घेऊन आलं वाटतं. मग इतक्यात राधा शब्द उच्चारल्याबरोबर राधाराणी तिकडे प्रकट होते. आणि राधाराणी प्रकट होते आणि राधाराणी काय करते, पहिल्यांदा त्या महाराजांच्या डोळ्यावरनं हात फिरवते असं. आणि राधाराणी डोळ्यावरून हात फिरवते, त्यांना दृष्टी येते आणि मग त्यांना राधाराणीचं दर्शन होतं, दिव्य दर्शन होतं त्यांना. तर ते भगवंतांना म्हणतात, तुम्ही कृपाळू नाहीये तेवढे, राधाराणी जेवढी कृपाळू आहे तेवढे तुम्ही कृपाळू नाहीये. आणि तुम्हाला मी हाक मारली पण तुमचं दर्शन मला नाही झालं म्हणे, म्हणजे उघड्या डोळ्याने दर्शन नाही झालं. पण राधा किती दयाळू आहे पहा म्हणे, ती आली आणि पहिल्यांदा तिने मला डोळे दिले म्हणे, मला दर्शन करण्यासाठी पहिल्यांदा डोळे दिले म्हणे. आणि तशी मोठी कथा आहे, पण मला सांगायचं हे होतं या कथेमधनं की जेव्हा आपण अंध जरी असलो आणि भगवंत वाचवतात प्रत्येक ठिकाणी आपल्याला, हे पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, अंध होते परंतु भगवंताला त्यांनी पाहिलं की राधा नाहीये बरोबर, ह्याला म्हणतात दिव्य दृष्टी. काय म्हणायचं, दिव्य दृष्टी. हे सगळ्यांना नसते, हे चांबड्याचं आहे, चांबडा आहे नुसतं, हे डोळे आहेत नाही, चांबडा आहे, ह्याच्यापासून बनलेले हे डोळे आहेत. पण याने भगवंताचं दर्शन होत नाही, चांबड्याच्या डोळ्यांनी भगवंताचं दर्शन होत नाही. भगवंताचं दर्शन हे चक्षुदान दिलो जे, जन्मे जन्मे प्रभु से, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित. हे डोळ्यांनी दर्शन नसतं होत, हृदयाने दर्शन होतं, कानाने दर्शन होतं, ऐकून दर्शन होतं, हृदयामध्ये चिंतन करून भगवंताचं दर्शन होतं. डोळ्याने काय भगवान दिसणार आहे तुम्ही. अजून एक कथा सांगतो मी वृंदावनची तुम्हाला. तर एकदा एक संत होते, तर त्या संतांना डोळे नव्हते, दिसत नव्हतं. ते काय करायचे, एकच सेवा त्यांची असायची, गोवर्धन पर्वतावरती जे गोपालजी आहेत त्यांना भजन ऐकवायचं. अशी पेटी घ्यायची, करताल टाळ मृदंग घ्यायचा आणि या राधाकृष्णाच्या पुढे बसायचं आणि कीर्तन करायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, आणि कीर्तन करायचं आणि भगवंताला प्रसन्न करायचं. त्यांची ही सेवा असायची. रोज दुपारी 12 वाजता भगवंताला नैवेद्य लागतो, भोग लागतो 12ला, राजभोग. आणि मग राजभोग जेव्हा लागतो त्यावेळेला भगवंतांच्या पट उघडला जातो असा भोग आरतीसाठी, आणि त्यावेळेला ते येऊन कीर्तन करायचे. रोज दुपारी यायचं, कीर्तन करायचा नियम असायचा दर मंदिरामध्ये. आम्ही एकदा काय झालं, त्यांनी मंदिरामध्ये आले, मग लोक विचार करायचे, हे महाराज तरी आंधळे आहे, तासन तास असं त्या मंदिरात देवाकडे बघत राहतं म्हणून, काय याला दिसत असेल बरं, काय याला दिसत असेल. दररोज कित्येक वर्ष झालं आम्ही पाहतोय की हे महाराज काय करतायत, सारखं त्या भगवंताला बघत बसतात, त्या राधाकृष्णाला दिसत तर नाही, उगाच उभं राहते पुढे येऊन. असा एक विचार लोकांच्या मनामध्ये आला, त्या पुजाऱ्याच्या मनामध्ये आला. आणि मग त्यांनी काय केलं, एक दिवशी उन्हाळ्याचेच दिवस होते तसे, आणि मग ते त्यांना आधी पण विचारायचे. मग त्याने एकदा परीक्षा घेतली एका पुजाऱ्याने, भगवंताने त्यांनी विचारलं, महाराज भगवंताने कोणत्या कलरचा ड्रेस घातलेला आहे सांगा बरं. मग ते बरोबर सांगायचे की आज भगवंताने विटकरी कलरचा ड्रेस घातलेला आहे, पिवळ्या कलरची ओढणी आहे राधाराणीची, सगळं सांगायचे, ते व्यवस्थित सांगायचे. लोकांना जरा संशय यायचा. मग ते पुजाऱ्याने काय केलं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि भगवंतांना काय केलं त्यांनी, उन्हाळ्यामध्ये कपडे नाहीत घालत भगवंतांना, कारण इतकी गरमी असते.
उन्हाळ्यामध्ये इतकी गरमी असते वृंदावनामध्ये. वृंदावनचे लोक शर्ट घालत नाहीत हा. आणि फार म्हणजे इतकी आता सुद्धा अशी गरमी असते. मग भगवंताला सुद्धा कपडे घालत नाहीत, फक्त अशी लंगोटी लावतात भगवंताला वृंदावनमध्ये सुद्धा. तर मग या पुजाऱ्यांनी काय केलं की त्या दिवशी भगवंतांना कपडेच घातले नाहीत. भगवंताला कपडेच घातले नाही. आणि मग सूरदासजी आले आणि असं त्या भगवंताचं दर्शन करायला लागले. बराच वेळ उभा राहिले आणि मग पुजाऱ्याने विचारलं, महाराज आज भगवंताने कोणत्या कलरचा ड्रेस घातलाय सांगावर. त्याने विचारलं आणि सूरदासजी म्हणाले, आज मेरे प्रभू तो नंगम नंगा. माझे प्रभू तर आज नागडेच आहेत म्हणे, कपडेच घातले नाही म्हणे श्रीकृष्णाने आज. म्हणजे पुजाऱ्याला आश्चर्य झालं की म्हणे माझ्या भगवंतानी कपडे नाही घातले तर कसं काय कळालं यांना. तर भगवंताचं दर्शन या चांबड्याच्या डोळ्यांनी होत नाही, त्याला दिव्य दृष्टी लागते. आणि ही दिव्य दृष्टी प्रदान कोण करतं? गुरु प्रदान करतात. हे गुरूंचं कर्तव्य आहे किंवा काम आहे की आपल्या शिष्याला दिव्य दृष्टी दिली पाहिजे. आणि गुरूंच्या कृपेनच पंघुम लंघयते गिरीम, एक लंगडा सुद्धा पर्वत चढून जाऊ शकतो असं म्हणलेलं आहे. किंवा एखादा मूर्ख सुद्धा प्रवचन देऊ शकतो चांगलं. पहिला मूर्ख होता तो, पण आता तो प्रवचन देऊ शकतो मोठा महाराजासारखा. त्याला काहीच कळत नव्हतं आज. केवळ गुरूंची कृपा आहे. जो भगवंताची कृपा आहे असं समजतो, चुकतंय काहीतरी. कारण वैष्णवांची कृपा आणि गुरूंची कृपा असल्याशिवाय भगवंत कृपाच करत नाही. एक समीकरण आहे, ह्या पायऱ्या आहेत. भक्तांची कृपा झाली, आपल्या गुरुची कृपा झाली, तर मग भगवंत कृपा करतात. गुरुशिवाय एंट्री नाही भगवत धामामध्ये. म्हणून गुरूंना प्रसन्न करणं हे आमच्या जीवनाचं अंतिम चरम लक्ष्य आहे. अन्य आमचं कोणतंही लक्ष नाही. देव आम्हाला माहित नाही, देव आम्हाला माहित नाही. कारण कबीरदास म्हणतात, कबीरदासांना प्रश्न विचारला कोणीतरी, तुमच्या पुढे भगवंत आणि गुरु दोन्ही उभा केलं तर कुणाचे पहिल्या पाया पडणार तुम्ही? काके लागू पाय, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय. तर कबीरदासांनी उत्तर काय दिलं? कबीरदास म्हणले, जर भगवंत आणि गुरु दोन्ही पुढे उभा राहिले तर पहिल्यांदा म्हणले मी गुरुच्या पाया पडणार. म्हणले का? तर बलिहारी गुरु, गुरूंच्याच पाया पडणार, गुरूंनाच शरण जाणार पहिल्यांदा. का? तर गोविंद दियो दिखाय, त्याने काय केलं आम्हाला? गोविंद दाखवला गुरूंनी, म्हणून गुरुच्या पहिल्या पाया पडणार म्हणले आणि मग भगवंत पाया पडणार म्हणले. अशा प्रकारे गुरु अशी व्यक्ती आहे की जी आम्हाला दिव्य ज्ञान, दिव्य दृष्टी देऊ शकते. मग आम्ही भगवंताला पाहू शकतो. नामदेव महाराज तर रोज पांडुरंगात खीर खाल्ली भगवंताने त्यांच्या हातची, पण भगवंत प्रसन्न नाही झाले नामदेव महाराजांना, हे लक्षात ठेवा. आणि मग ती कथा सगळ्यांना माहिती आहे, तो विषय मोठा जाईल तिकडे. नामदेव महाराजांनी विचारलं, भगवंत तुम्ही माझ्यावर का नाराज आहे? का नाराज आहे? ते म्हणले, तुला गुरु नाही म्हणले, त्यामुळे तुझ्यावर एवढा प्रसन्न नाही म्हणले. मग त्याने विसोबा खेचरला जाऊन गुरु करून घेतला नामदेव महाराजांनी. विचार करा. म्हणून हे जे डोळे आहेत, त्या डोळ्यांचं कर्तव्य आहे की डोळ्यांनी भगवंतालाच पाहायला पाहिजे. त्यासाठी डोळे दिलेले आहेत भगवंताने. इकडल्या तिकडल्या गोष्टी बघायला, गेम खेळायला, मोबाईल मध्ये काहीतरी बघायला, इकडं तिकडं कुणाचं काय खालीवर बघायला डोळे नाहीयेत. हे डोळे जे आहेत ना, ह्या डोळ्यांनी फार मोठं पाप होतं. कॅमेरा असतात ना, कॅमेरा लगेच असं क्लिक करत असत, मोबाईल मध्ये बटन दाबलं की क्लिक होतं आणि ते मोबाईल मध्ये गॅलरी मध्ये जाऊन सेव्ह होतं. तसं नंतर आपण ते उघडून बघू शकतो फोटो काढलेला मोबाईल मध्ये, बरोबर आहे का? अगदी याचप्रमाणे काय होतं माहिती का? हे डोळ्यांनी क्लिक, लगेच फोटो काढायचा, काय चाललंय शेजारच्या घरी, काय चाललंय, क्लिक, लगेच असं फोटो काढायचे. फोटो काढायचे आणि काय करायचं? हृदयाच्या हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करून ठेवायची. इथं इथं गॅलरी आहे, इथं ठेवलंय सगळं सेव्ह करून. आणि ती वेळ आलं की ते बाहेर येतं, वेळ आलं की बाहेर येतं. म्हणून ते नाही पाहायला पाहिजे. सूक्ष्म 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 गोष्टी ते आठवतात सगळ्या.
नामस्मरण करताना आठवतात, मृत्यूच्या वेळेला आठवतील, सगळं काय काय बघितलेलं आहे ते म्हणजे सगळं ते आठवायला लागतं. म्हणून ते बघायचंच नसतं ऍक्च्युली. कारण ते कधी कधी बघा आपण बघूनही बघत नाही बघा. आपण बाजारात गेला, जत्रेत गेला आता समजा, किती गर्दी असते, धक्काबुक्की लागते सगळ्यांची, गर्दीतनं वाट काढत काढत जातो, तरी सुद्धा आपण सगळं बघत असतो. इकडं बोर्ड लावलाय, बोर्डवर एक अर्धी नागडी बाई आहे, असं काही चित्र लावलेलं आहे इकडे, आणि मग ते आम्ही आमच्या डोळ्याने कॅप्चर केलं. मग कधी तर ते आठवू शकतं इकडं तिकडं. समजलं का तुम्हाला? आजकाल लावतात की नाही, किती मोठे मोठे बोर्ड लावतात गावामध्ये. लाईफ बॉय साबण, हे साबण, कशाची ऍडव्हर्टाईज काय काय करतात की नाही. म्हणजे सगळं मग ते सूक्ष्म रीतीनं सगळं ते डोळ्यातनं सेव्ह होत आहेत ना. मला माहिती पण नाही, मी सहज जाताना फक्त असं इकडे बघितलं होतं वरती, पण फोटो काढून घेतला मी डोळ्यांनी. मोबाईलने नाही काढला, फोटो कशाने काढला आणि ते इथं ठेवलंय आतमध्ये. मग ते बरोबर मग आठवतंय नंतर. समजलं का तुम्हाला? कानाचंही तेच आहे. मी ऐकलं नाही, मी गेलो होतो तिकडे गर्दीमध्ये. माझं काही उद्देश नव्हता. माझं काय, मला काय ऐकायचं नव्हतं कोणाचं काय चाललंय ते, पण गेलो तर सहजासहजी तिकडे दोन माताजी बसल्या होत्या, त्यांची काही चर्चा चालू होती, माझ्या कानावर पडली. ते पण पाप आहे. म्हणजे काय आलं, ते ऐकलं, बिनकामाचं ऐकलं मी शेजारच्याचं, दोन बायका काय बोलत होत्या, मग ते सुद्धा माझ्या साधनेला बाधक आहे. मग ते मला आठवणार नंतर, हा असं केलं तर काय म्हणजे जप करताना खरंच ती तशी आहे का हो? हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, असं आहे का? चोरीचा पैसा आहे त्यांचा, पैसा एवढा कसं काय आला यांच्यावर? हरे कृष्ण कृष्ण राम 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 हरे. हे सगळं चिंतन चालू होतं, इकडलं ऐकलेलं. तुमची ऐकायची इच्छा नाही, पण नकळतपणे सुद्धा काही गोष्टी डोळ्यांनी आणि कानाने स्वीकारल्या जातात. अशा प्रकारे हे डोळे, कान, नाक सुद्धा आहे त्यामध्ये. किती सूक्ष्म व्यवहार आहे. हे दरवाजे डेंजर दरवाजे आहेत सगळे, डेंजर झोन मधले दरवाजे आहेत. सावधान साधू सावधान, हे दरवाजाचा योग्य वापर केला पाहिजे. किती सुंदर अभंगामध्ये वर्णन केलं तुकोबारायांनी की दरवाजे कशा पद्धतीने वापरले पाहिजे. हम्म? आणि हे दरवाजे असे आहेत की भल्या भल्यांना गायब केलं हे या दरवाज्याने. कोणी डोळ्याला आहारी गेला, ते रूप पाहिलं अजामिळाने, अजामिळाने ते रूप पाहिलं. 16 वर्ष सेवा केली भगवंताची, ब्राह्मण बालक. देवपूजेला फुलं आणायला म्हणून जंगलामध्ये गेला, आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी या अजामिळाने एक दृश्य डोळ्यांनी पाहिलं आणि फोटो काढून घेतला. एक वेश्या एका पुरुषाबरोबर संग करत होती, त्याचा फोटो काढला त्याने डोळ्याने. तेव्हा मोबाईल नव्हते, नाही मोबाईल मध्ये कॅप्चर केला असते आणि परत अपलोड केलं असतं युट्यूबला. पण ते चाललं असतं ते एक वेळ. पण त्या अजामिळाने काय केलं, डोळ्यांनी कॅप्चर केलं आणि हृदयामध्ये सेव्ह केलं की एक वेश्या आहे नग्न अवस्थेमध्ये. आणि घरी आला, त्याला इच्छा झाली, नाही मला ती वेश्या पाहिजेच, किती सुंदर आहे ती. तर गेला तिकडं, त्या वेश्येला घरी आणलं, स्वतःच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं, मुलं घराच्या बाहेर काढले, वेश्येशी लग्न केलं, तिच्यापासून 10 मुलं झाले त्याला. विचार करा, केवळ डोळ्याचा खेळ आहे. डोळ्यानेच त्याला बर्बाद केलं की सगळं त्या अजय मिळाला. आणि कधी कधी कानांनी बर्बाद झालेली लोक पण आहेत समाजामध्ये. सुंदर असं संगीत ऐकलं, कामाने सुद्धा कानाने सुद्धा माणसाची वासना जागृत, अशी अनेक उदाहरणं आहेत. सुंदर कीर्तन गायन केलं आणि तो व्यक्ती कानाने हे झाला. हरिण मध्ये हरिण, हरिण सुंदर अशी बासरी वाजवली ना, लुटू 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 हरण असं पळत पळत येतं लगेच. हरणास हरिण जिकडं आवाज, हरणाला संगीत फार प्रिय आहे, म्हणून हरिण काय करतं, ते जिकडं आवाज चांगला येतो तिकडं लगेच पळत जातं. पण तिकडे कोण असतंय, शिकारी. त्या हरणाचा शिकार करण्यासाठी बासरी वाजवलेली असते, बरोबर त्याला ते आकर्षित करते आणि त्या हरणाला पकडते. म्हणजे कोणी कानासाठी वाया गेला, कुणी डोळ्यासाठी वाया गेला, कुणी स्पर्श सुखासाठी वाया गेला. हत्ती, हत्तीला कसं पकडतात, त्याचं जे हत्तीला वाटतं इकडे एक हत्तीन ठेवलेली असते, हत्तीन मादी, आणि इकडे नर असतो. मग हत्तीला पकडण्यासाठी काय करायचं, ती जी हत्तीन असते ना, त्या हत्तीनेला थोडस अशी शेपटी पिळायची तिची, म्हणून ती लगेच चेकाळते अशी मोठ्यानं आवाज देते. हत्तीचा आवाज मला येत नाही काढायला, गाढवाचे कुत्र्याचे येतात मला काढायला. तर त्या हत्तीचा मोठा आवाज वरडायला लागते, हत्तीन हत्तीन वरडायला लागते. आणि मग काय होतं,
हत्तीला वाटतं मला बोलवते, हत्तीन मला बोलवते, म्हणून हत्ती काय करतो, पळत 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 लगे असा येतो हत्ती, पळत पळत येतो. पण तिकडं त्या शिकाऱ्याने काय केलेलं असतं, त्या ठिकाणी एक मोठा खड्डा खाणलेला असतो आणि ते खड्डा गवताने भरलेला असतो. आणि त्या हत्तीला वाटतं हा खड्डा नाहीये, इथं गवतच आहे, म्हणून तो पळत 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 येतो, त्या खड्ड्यात पडतो. ते गवताचा खड्डा असतो. मग आता वर काही हत्तीला निघता येत नाही परत. मग लगेच दावं बांधून JCB आणून त्याला वर काढतात, त्या गळ्यात पट्टा टाकायचा आणि मग त्याला सर्कस मध्ये न्यायचा. आणि सर्कस मध्ये मग तो रिंग मास्टर जसं सांगाल तसं नाचायचं. हा, त्याला म्हणला 1 2 3 4 लगे नाचायचं, यावरती नाचायचं हत्तीने. काय नाही, दिल ते खायचं, गपचूप बसायचं. जंगलाचा राजा होता हा हत्ती, फिरत होता जंगलामध्ये मस्तपैकी. पण स्पर्श सुख घेण्यासाठी स्वातंत्र्यातनं स्वातंत्र्य गेलं तसं, आणि त्या मादीला भेटण्या नादात जीव त्याला सगळा गमावा लागला, तिकडे गेला, सर्कसमध्ये गेला. अशा प्रकारे हत्तीला पकडलं जातं. कधी कधी त्याचे दात काढले जातात, त्याचे हत्तीचे सुळं काढले जातात, त्यासाठी पकडतं हत्तीला. म्हणजे स्पर्श सुखासाठी कोणी आपलं आयुष्य वाया घालवते, कोणी कानासाठी, कोणी डोळ्यासाठी, कोणी नाकासाठी. नाकाने पण वास येतो ना, आणि त्या वासाने काय होतं, भुंगा, भ्रमर, ऋण झुण रे भ्रम, नुपूर असते का ते, नुपूर असते ते, भ्रमर गीत आहे, भ्रमर गीत. भ्रमर म्हणजे काय, भ्रमर म्हणजे भुंगा काय करतो, असा आवाज काढतो ना, आणि तो असा सारखा त्या फुलाच्या कडनं. हा, आणि जे कमळ असतं ना, कमळ, कमळावर जाऊन बसतो. कमळाची पानं सूर्य उगवला की अशी फुलतात पाकळ्या, आणि सूर्य मावळला की असं बंद होतं कमळ. आणि तो त्याला इतका तो वास घ्यायची सवय लागली असते, वास इतका घ्यायची असतं त्याला, तर सुगंध घ्यायचा असतो नाकाने. ते भुंगा आहे ना, त्या कमळामध्ये आतमध्ये शिरतो आणि त्या वास घेतो, त्याचा रस आस्वादन करत असतो. पण त्याला संध्याकाळ झालेलीच कळत नाही, इतका त्यात अडकतो, इतका त्यात ते फूल बंद होत असं, आणि तो भुंगा आतमध्ये अडकतो, अडकतो, आणि काय होतं, तिथंच त्याचा मृत्यू होतो. कारण आता त्याला श्वासच भेटत नाही, ते फुल बंद झालं ना, आता कमळाचं फुल बंद झालं म्हणजे काय झालं. अशा प्रकारे त्या भुंग्याला सुद्धा नाकामुळे जीव गमवावा लागला. हे पतंग, पतंग म्हणजे किडे, लाईटचे किडे, हा, डोळ्यांनी ह्यांचा जीव घेतलेला आहे. ह्यांना प्रकाश दिसला, यांना काय ऐकायला येत नाही किड्यांना. हे काय प्रवचनाला आलेत का किडे, ह्यांना ऐकायला येत नाही, यांना काय स्पर्श सुख नको आहे, यांना काय काय डोळं, लाईट दिसली की पळतात तिकडं, उजेड दिसला की तिकडे पळतात, आणि मग काय होतं, जवळ येतात आणि लगेच मरून जातात लाईटच्या जवळ आले की. समजलं का तुम्हाला, कारण लाईट मध्ये गरमी असते, दिवा लावलेला आहे, त्या दिव्याच्या जवळ येऊन किडे काय करतात, त्याला बुडून मारतात. समजलं का तुम्हाला, डोळ्यासाठी जीव गमवावा लागला की नाही किड्यांना, कोणी नाकासाठी, कोणी डोळ्यासाठी, कोणी कानासाठी, कोणी जिभेसाठी. कोण आहे, मासा. काही लोकांना खाण्याची फार आवड आहे. माशाला गळाला असं थोडासा गुळ वगैरे काही लावला आणि असं त्या माशाकार मारणाऱ्या व्यक्तीने असं पाण्यात सोडला, माशाला वाटतंय कोणीतरी मला खायला भेटलेला आहे, आणि तो जातो, बरोबर ते गळ अडकतो त्याच्या नरड्यामध्ये, आणि तो मासा असा येतो. कशासाठी, जिभेची चोचले पुरवण्यासाठी तो वाया गेला हो, तो मासा, त्याला जीव गमवावा लागला. माकड, माकडाने सुद्धा काय केलं, त्या माकडाला कसं पकडतात सांगितलं नाही मी एकदा. त्या माकडाला बुद्धी नसते. एका घागरीमध्ये काय करतात, अशी कळशी घ्यायची बारक्या तोंडाची, आणि त्यामध्ये असे वर्ण असे फुटाणे सोडायचे, टप 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 पडतात, आणि झाडावरच माकड बघतोय, फुटाणे, माकड लय खुश, फुटाणे बघितले माकड खुश झालं. नंतर काय होतं, मग त्याला वाटते बरं आहे फुटाणे आहेत, आणि ते घागर तिथंच ठेवून जाते, ते शिकारी निघून जातो, शिकारी शिकारी निघून गेला की मग ह्याला वाटतं घागर आता आपलीच आहे. म्हणजे माकड टप शिवडी मारतं खाली, आणि त्या घागरीत हात घालतं असा, आणि ते फुटाणे घेतं, फुटाणे घेऊन असं खायचं असते, अशी मूठ भरलेली आहे. जाताना हात असा होता, असा होता ना जाताना हात घागरीमध्ये, आतमध्ये गेल्यानंतर कसं झालं, फुटाणे पकडले, हात बाहेर काढायला गेला, बाहेरची ना हात. पण त्याला हे समजे ना की आता हात
फोटाने सोडल्याशिवाय काय हात बाहेर निघत. इतक्यात आला शिकारी. हा, शिकारी आला, शिकाऱ्याने पकडलं. शिकाऱ्याने पकडल्यानंतर काय झालं, जसं पकडलं शिकाऱ्याने त्या माकडाला, पण सटकू शकत होतं माकड तिथून, पण ते फुटाने काही सोडायला तयार नाही. माकड फुटाने सोडले की हात निघत होता, पण फुटाने सोडायला तयार नाही. कोण कशासाठी वाया गेला. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही जी भोगवृत्ती आहे, इंद्रिय वृत्ती आहे, याच्यामुळे मनुष्याला असं आपलं जीवन वाया घालावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण जीवन वाया घालवतो आपलं. आणि आपलं हे झालं एका एका व्यक्तीचं उदाहरण. आपले डोळे बी लाचावलेत संसार बघायला, कान बी लाचावलेत संसाराचं ऐकायला, आणि काय आलंय, जीभ खादडायला. जिभेला काय काय पाहिजे, साखर झाली तरी सुद्धा गुलाबजामुन सुटत नाही. म्हणजे गोड खावंच वाटतंय जिभेला. काय काय झालेलं आहे, म्हणजे आपले सगळेच इंद्रिय वढतायत. नाक पण वढतंय, कान पण वढतंय, डोळे पण वढतंय, सगळंच वढतंय. आपली काय अवस्था झाली याचा विचार करा. त्यांचं एक एक अवयव वढतोय. म्हणून 9 दार जे आहेत ना, फार डेंजर आहेत मंडळी. या 9 द्वारावरती असा पक्का काय म्हणायचं त्याला, एक असा कमांडर पाहिजे किंवा असं काहीतरी पाहिजे की याचं नियंत्रण पाहिजे. त्या चाव्या आपल्या हातामध्ये पाहिजेत 9 दाराच्या. तर मग आपण चांगल्या प्रकारे सुखी राहू शकतो. मला सांगा, एक किल्ला आहे मोठा, आणि त्या किल्ल्यामध्ये जर राजा राहतो, तो कधी सुखी राहतो मला सांगा. किल्ल्यातला राजा कधी सुखी होईल, जेव्हा त्या दरवाजावरती नियंत्रण असेल. दरवाज्यातनं जर शत्रू आतमध्ये आला तर भीती आहे की नाही, पण राजाने जर चांगला पहारेकरी ठेवला दरवाजावरती, चांगला दरवाजा पण जबरदस्त बांधून घेतलेला आहे, त्याला माहिती आहे की दरवाजा बंद झाला तर मुंगी सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही, आत येऊ शकत नाही. त्या राजाला खात्री आहे. मग तो सुखाने झोपणार त्या किल्ल्यामध्ये. तसंच आहे, जेव्हा तुमचं नियंत्रण डोळ्यावर असेल, कानावर असेल, नाकावर असेल, तेव्हा तुम्हाला कुणी हलवू शकत नाही. तुम्ही सुखाने या शरीरामध्ये राहू शकता. आता वसवस 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 कशामुळे वसवस होते? काही पण खायचं, काही पण ऐकायचं, काही पण बघायचं, काही बोलायचं, कुठलाही वास घ्यायचा, याच्यामुळे वसवस होते. आणि याच्यामुळे दुःख येतं माणसाच्या आयुष्यामध्ये. आपण दुःख काय येतं, दुःख व्हायला काही मोठं कारण लागत नाही मंडळीनो. दुःख होण्यासाठी ह्याच गोष्टी आहेत. तुम्ही काय पाहिलं, तुम्ही काय खाल्लं, आता त्याच्यावरतीच अवलंबून आहे. तुमच्या संसारात तुमचं शरीर, तुमचं मन थाऱ्यावर का नाहीये, तर तुम्ही काय खाता, तुम्ही काय बघता. फार मोठा विषय आहे, फार मोठा विषय आहे. हे साधारण गोष्टी नाही आहेत की बाबा एवढ्याने काय होते प्रभूजी, थोडं बघितलं म्हणून काय होते प्रभूजी, थोडंसं आम्ही खाल्लं म्हणून काय होते प्रभूजी, आणि थोडंसं ऐकलं म्हणून काय होते. थोडं नाही, ते फार मोठं होते परत पुढे जाऊन. म्हणून या इंद्रियांना ताब्यात ठेवायचं, यांना काही द्यायचं नाही खुराक. ते डोळ्याने चल तिकडं भगवंत दर्शन कर, चल काय बघायला मोबाईल मध्ये, नाकाला भगवंत फुलांचा वास घे, कानाला चला सत्संगला ऐकायला, सत्संग ऐकायचं, कानाला सांगायचं. कशाला पाहिजे तुला गाणी ऐकायला, त्या कानाला समजावून सांगावं लागेल. म्हणजे हे इंद्रिय एवढे प्रबळ आहेत, एवढे प्रबळ आहेत की हे ऐकत नाहीत बरं का. हे असे शत्रू आहेत ना, हे ऐकत नाहीत. आणि इतके डेंजर आहेत हे की भल्या भल्यांच्या विकेट उडालेल्या आहेत. ते विश्वामित्र 60,000 वर्ष तपस्या करत होते. 60,000 वर्ष डोळे झाकून बसला. कसलं ध्यान लागलं असेल, डोळेच उघडले नाहीत त्यांनी विश्वामित्राने. पण काय झालं, 60,000 वर्षानंतर स्वर्गातनं अप्सरा आली त्यांना फसवायला, आणि तिचं मग पैंजण वाजलं, छम छम. नुसता पैंजणाचा आवाज आला, कानामध्ये घुसला, बिचाऱ्याने डोळे उघडले. 60,000 वर्ष झाकलेले डोळे 6 सेकंदात उघडले. कसली पॉवर आहे याच्यामध्ये, समजतंय का तुम्हाला. इंद्रिय फार प्रबळ आहेत. कितीही झाकून ठेवा तुम्ही इंद्रिय, ते लगेच बाहेर, परत वेळ आली बरोबर बाहेर येते. तुम्ही किती डोळे झाकून ठेवा, नाही बघायचं, नाही बघायचं, नको वाईट आहे, नको नको, नाही बघायचं, नाही बघायचं, लय वाईट आहे, नको नको नको, असं म्हणून होत नसतंय. नाही नाही आजपासून नाही खायचं, नाही आजपासून नाही, आज दारू पेज नाही, दारू पेज नाही. किती लोक संकल्प करतात दारू पेज नाही म्हणून, पुन्हा सकाळ उठली पितीत झाली. नाही, संध्याकाळी पितात, सकाळी नाही. सकाळ नशा उतरते, संध्याकाळी पण पितात.
पुन्हा असं का होतंय? हे डोळे पण तसेच करतात, नाक पण तसंच करते, कान बी तसंच करते. आजपासून ठरलं नाही ऐकायचं बरं, काय कोणाचं ऐकायचं नाही. परत जाऊन आणि ऐकणार. का असं होते? का सवय जात नाही? कारण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात पॉझिटिव्ह एंगेजमेंट. आपण काय केलं पाहिजे? हे वाक्य ऐकूनच मी या संस्थेमध्ये खरं आलो. तर मलाही नेहमी वाटायचं की बऱ्याच वेळेला हे गुरु, ते गुरु, हे श्री श्री, हे ते हे सगळे सांगतात की असं करा, तुमच्या मनाला नियंत्रित करा, तुम्ही असं करा, मोठा श्वास घ्या, मग सोडा आणि मग तुम्हाला रिलॅक्स वाटेल. हा 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 हो. म्हणजे ते काय काय सांगतात ते असं करा, तसं करा. मग तुमच्या मनातले विचार निघून जातील, मग चांगलं वाटेल तुम्हाला, बरं वाटेल वगैरे वगैरे. मग काय होतच नव्हतं. मी पण करून बघितलं ते, तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. पुन्हा वाटायचं बघूया, लय भारी आहे. पुन्हा वाटायचं करूया, लय भारी आहे. असं का होतंय? पुन्हा मन तिकडे ओढतंय, त्या कहाणीकडे ओढतंय. असं का होतंय? हे थांबणार आहे की नाही? असा सारखा मनामध्ये प्रश्न पडायचा. आणि तेव्हाच माझ्या हातामध्ये प्रभुपाद महाराजांची गीता आली. आणि मी गीता वाचली आणि गीतेमध्ये प्रभुपादांनी स्पष्ट लिहिले, डू नॉट ट्राय टू प्रेशराइज युअर सेन्सेस, कंट्रोल युअर सेन्सेस. तुम्ही तुमची इंद्रिय कंट्रोल करण्याचा प्रयत्नच करू नका. हा, सगळे सांगतात की तुम्ही मनाला नियंत्रित करा, सगळं नियंत्रित करा. नाही, महाराज उलटच सांगते की तुम्ही तुमच्या इंद्रियांना नियंत्रित करू नका, ते कधीही नियंत्रित होणार नाही. पण पुढे लिहिलं होतं काहीतरी. पुढे काय लिहिलं होतं? ट्राय टू एंगेज युअर सेन्सेस इन कृष्णा सर्व्हिस. तुम्ही तुमची इंद्रिय काय करा? भगवंताच्या सेवेत लावा, तरच ते शांत बसतील. नाहीतरी काही शांत बसत नाही. ते लय मोठे रती महारथी आहे ते. नाक डोळे काही साधारण नाही, लय मोठे मोठे आहेत हे लोक. हे ऐकत नाहीत कुणाला सुद्धा. गप्पस म्हणले की ते उलट जास्तच करते. बघू नको म्हणले, वाटते बघू, एकदा तर बघू. एखाद्याला सांगितलं, एखाद्याला समजून सांगितले ही गोष्ट पाहणं वाईट आहे बरं का, लहानपणापासून शिकवलं. 10 वर्ष ऐकल ते. जेव्हा त्याच्या हातात मोबाईल तेव्हा ते बघणारच. म्हणणार एवढं सांगत होते, काय नेमकं बघू त्यात. मन असं आहे की उलटच विचार करत आहे. म्हणून त्या मनाला प्रभुपाद महाराज म्हणले तुम्ही काय करा, ते तसलं काय करू नका. पाय वर करा, डोकं काय करा, फासफूस करा, श्वासात घ्या बाहेर सोडा, काय होणार नाही म्हणले. तसलं ते कलियुगात. इकडं सत्ययुगात तपस्या करून गेला विश्वामित्र, तरी तपस्या 60,000 वर्षाची फेल गेली. तुम्ही आता कलियुगात ते करून दाखवायला लागले वे, मूर्ख कुठले. कलियुगामध्ये असं कुठं होत असते, ध्यान लागत असते वे. सत्ययुगामधल्या तपस्या फेल गेलेत. शौबरी मुनीची तपस्या फेल गेली, विश्वामित्राची फेल गेली. ज्या युगाचा तो विधी होता ऍक्च्युली, तप करणं, ध्यान लावणं, तिथं ते सक्सेस झालं नाही. आता कलियुगात तर काहीच सक्सेस नाही. कलियुगात तर कलोतधारी कीर्तनात, कलियुग केवळ नामाधारा. कलियुगात केवळ भगवंताचं नावच घेऊन उद्धार होऊ शकतो. आणि त्या कलियुगामध्ये तुम्ही ध्यान लावताय. ध्यान लावायला सांगणारही मूर्ख आणि ध्यान लावून घेणारी मूर्ख आहे. कारण कलियुगामध्ये असं काही होत नसतंय. हे कलियुग आहे, इथे मन फार चंचल आहे. आणि इथे इंद्रिय ऑलरेडी आपली एवढी व्यस्त आहेत भोग करण्यामध्ये. म्हणून प्रभुपाद महाराज म्हणले भगवंतांच्या सेवेमध्ये लावा या नाकाला. भगवंताच्या सेवेत सारखं डोळ्याला भगवंत. घरामध्ये गेला असं काही घर निर्माण करा, खोली निर्माण करा, जिकडे भगवंताचे फोटो लावा मस्तपैकी. असं काही लावू नका दुसरं काही. हा, घरामध्ये गेला, कुठं बाहेर गेला की कानाला काही तर असं ऐकायला. गाडीत गेला की पहिलं तुमच्या गाडीमध्ये संगीत लावा, भगवंताचं कीर्तन भजन लावा. घरामध्ये गेला 24 तास नाम जपाचा टेप चालू ठेवा. कानासारखं तेच पडलं पाहिजे, बाकीचं काही पडलंच नाही पाहिजे. कुठं जायचंय, खायचं तोंडाने फक्त ते प्रसादच ग्रहण करायचा. अशा ठिकाणी जायचं तिकडे प्रसाद मिळतो. नाही प्रभूजी लग्न होती, पाहुण्याची तिकडे गेलतो आणि मग थोडं खावं लागलं होते, प्रसाद नव्हता आणि मग काय करायचं नाही ते. तुझी इच्छा आहे, ते पुढे येणार पुढच्या श्लोकामध्ये की तुमची इच्छा आहे ती सगळी भोग करण्याची. तुम्ही असं काही वातावरण निर्माण करा की या डोळ्याला खाद्यच द्यायचं नाही, या कानाला मोकळीकच द्यायची नाही, या जिभेला मोकळीकच द्यायची नाही. बांधून सदैव भगवंता या सेवेमध्ये नियम घालायचे. तो खाल्ला तर प्रसादच खाईन, कानाने हेच ऐकेन, डोळ्याने हेच पाहिन, असं वातावरण निर्माण करून ठेवा. जेणेकरून हे इंद्रिय फार चंचल आहेत, पळणार नाही तिकडं तिकडं. आणि म्हणून या इंद्रियांना एक काम करू शकतो आपण भगवंताच्या सेवेमध्ये. सारखं ते हाताला पण सारखं काहीतरी भगवंताची सेवा करायची. पायाने काय करायचं? मंदिरात जाण्यासाठी पाय वापरायचे. कुठं तमाशात जायचं नाही पायाने, मंदिराकडे जायचं, सत्संगाला जायचं, हे पाय त्यासाठी वापरायचे. हातामध्ये सुंदर सोन्याची कडे आहेत. काय उपयोग आहे जर ते हात भगवंताच्या पुढे नाही जोडले तर? त्या हाताने सगळी दुनिया उलती पालती केली, काय उपयोग आहे? एवढे सुंदर हात आहेत पण भगवंता पुढे जोडत नाही.
म्हणून आपण काय करायचं, हे सगळं भगवंताच्या सेवेमध्ये लावायचं, युक्त करायचं. त्याला म्हणतात युक्त वैराग्य. ते मरकट वैराग्य म्हणजे त्याग करतात लोक, हे नको ते नको ते नको. म्हणजे आम्ही करपात्री आहे. काही महाराज असे नुसते हाताने खातात. मी बघितलं ते मोबाईलवरती. करपात्री, करपात्री म्हणजे कर म्हणजे हात, कर हेच त्यांचं भांड, हात हेच त्यांचं पात्र. महाराज आमचे फार तपस्वी आहेत, फार तपस्वी आहेत, 1008 श्री 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 महाराज फार तपस्वी आहेत, केवळ भांड वापरत नाही, नुसतं हाताने खातात. चांगली गोष्ट आहे. करपात्री म्हणजे मला काय वाटलं मुठीत बसलं तेवढंच खातात, असं नाहीये. ते वरनं धार लावतात, जोर पोट भरत नाही तेवढं खातच राहतो महाराज. मग ताटात खाल्लं काय, हे काय झालं याचं, बंद पडलं. चार्जिंग संपलं का, आहे का? आवाज कसा कमी झाला माझा? हातामध्ये खाल्लं काय आणि ताटामध्ये खाल्लं काय एकच की, बरोबर आहे की नाही? हातामध्ये खाल्लं काय आणि ताटामध्ये खाल्लं काय एकच की, पोटातच गेलं ना कुठून तरी. पण उगच ते करपात्री महाराज म्हणजे ते काय, कर का नाही कर. आणि चैतन्य महाप्रभूंकडे सुद्धा एक पूजा, एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने काय केलं, तो दूध पिणारा ब्रह्मचारी होता, ब्रह्मचारी होता. हे राहू दे, झालं माझं प्रभू. चैतन्य महाप्रभूंकडे सुद्धा तो ब्रह्मचारी आला आणि चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत, सगळ्यांना दर्शन द्यायचे, दर्शन द्यायचे. आणि त्यावेळेला काय झालं, चैतन्य महाप्रभूंनी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला आता भगवत प्राप्ती होईल किंवा तुम्हाला एवढ्या एवढ्या दिवसांनी भगवत प्राप्ती होईल वगैरे सांगायचे चैतन्य महाप्रभू. तर ते बाहेर तो जो ब्रह्मचारी आला होता ना, त्या ब्रह्मचार्याला चैतन्य महाप्रभू म्हणले मी दर्शन देत नाही म्हणले. लोक म्हणले तुम्हाला माहितीये का म्हणे तो कोण आहे? तो दूध पिणारा ब्रह्मचारी आहे म्हणे, आजपर्यंत त्यांनी अन्न घेतलेलं नाही म्हणे, केवळ दूध पिऊन राहतो म्हणे. चैतन्य महाप्रभू म्हणले मी त्याला दर्शन देत नाही म्हणले, मी त्या दूध पिणाऱ्या ब्रह्मचार्याला दर्शन देत नाही म्हणले. हे दूध पिणं, कमी आहार करणं किंवा उपवास करणं, हे भगवंत प्रेमापोटी पाहिजे ना. ते असं इंद्रिय नियंत्रित करण्यासाठी आता एखाद्याने काय नुसतं दूध पितोय, पण त्याचं मन सगळं दुसरीकडे लागू शकतं याच्यामध्ये. तर कलियुगामध्ये हे शक्य नाहीये. कलियुगामध्ये तुम्ही काय करा, भगवंताच्या नावाचा आश्रय घ्या. उपवास तापास ह्याच्यावर जास्त फोकस करू नका. कठीण आहे सगळं. उपवास केलाय पण दिवसभर मन त्या गुलाबजामच्या बरणीतच आहे, काय उपयोग आहे? तुम्ही काय करा, ते भगवंताच्या नावाचा स्वाद घ्या, त्याच्यामध्ये मन गुंतवा, भगवंताची सेवा करा. मग हे इंद्रियाचे घोडे हे शांत राहू शकतात. नाहीतर तुम्ही हजारो वर्ष जरी उपवास केला तरी 1001 आलं की ते उपवास तुटला तुमचं, ते घोडे परत उधळले नंतर इंद्रियाचे. म्हणून फार भयानक आहे सगळं प्रोग्राम. या 9 दाराचा प्रोग्राम फार भयानक आहे. आणि याच्यातून वाचायचं असेल तर तुम्हाला काय करायला, सुखी, खरं सुखी, सुखम वशी, खरं सुखी व्हायचं असेल, मनामध्ये सुख आहे बघा. तुम्ही ठरवा काही नाही, सगळं व्यवस्थित आहे, खरंच व्यवस्थित आहे. तुम्ही म्हणा काय व्यवस्थित नाही बघा आमच्या जीवनात, खरंच काय व्यवस्थित नाही. तुम्ही काय म्हणता याच्यावरतीच ते अवलंबून आहे, याला काही नाही. हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत सगळे. जनाबाईंनी भक्ती केली, ती कधी म्हणली का मला काय कमी आहे, मला ये नाही, मला नवरा नाही, मला ये नाही, मला कपडे नाही, काय म्हणली कधी? मीराबाईंनी भक्ती केली, तिने काही तक्रार केली का? सखूबाईने भक्ती केली, तिने काही तक्रार केली का? ते भगवंत चिंतन करत होते, एवढं चिंतन होतं, एवढं गाढ चिंतन होतं, एवढे सासू सासरे सगळे त्रास देत आहेत पण त्यांना कधी जाणवलंच नाही. ते जाणवलंच नाही या संतांना कधी की मला त्रास होतोय, कारण चिंतनात एवढं मन गुंतलेलं आहे की ते कोणी त्रास दिलाय, कोणी विष जरी आणून प्यायला दिलं तरी समजलं नाही. काय करायचं? चिंतन करा भगवंताचं, स्मरण करा भगवंताचं. भुंकणारे कुत्रे भुंकत असतात, ते होत राहतं सगळ्या गोष्टी. पण आपण भगवंताच्या नावामध्ये, चिंतनामध्ये राहिलं की सुखी राहू शकतो, मन आपलं सुखी राहू शकतं. पण आता कसं आहे, आपण काय करतोय, बाहेर सुख बघतोय, बाहेर बाहेर कुठेतरी सुख असेल, नाही नाही नाही, हे मला सुखी करू शकतील, माझा मुलगा नोकरी लागल्यानंतर भरपूर पगार येईल आणि मग आम्ही सुखी होऊ, असं नसतंय होत कधी. नाही नाही, मग आता म्हातार वय झालंय मला होत नाही, मग सुनेच्या हातचं खाल्ल्यानंतर सुख येईल, असं नसतंय. हे सुनेच्या हातचं खाऊन कोणी सुखी झालंय का आजपर्यंत? किती जरी सून सुगरण असली तर सासूला का पटत नाही?
कारण सासूच्या मनाचा प्रॉब्लेम आहे. सून जगात एक नंबर स्वयंपाक करणारी सून आहे, पण तिला सुद्धा ती नावत ठेवते सासू, कारण तिच्या मनातच बसलंय ना ते. समजलं का तुम्हाला? ते चांगलंच आहे, पण तिला चांगलं खरंच तिला चांगलं लागत नाही त्या सासूला. का? तिनं तसा विचारच करून ठेवलाय की ही सून. समजलं का तुम्हाला? म्हणजे तो विचारामध्ये आनंद आहे. आणि एखादी जर असेल ज्याला स्वयंपाक व्यवस्थित जमत नाही, पण समजून घेतलं तर खरंच प्रेम आहे आणि ते चांगलं लागणार. बिचारीच्या कसं आता कसंही असलं तरी चांगलं लागतं, असं काही नाही. त्यामध्ये प्रेम असायला पाहिजे. म्हणजे मनामध्ये कसा विचार आहे त्याच्यावरती सुख अवलंबून आहे. आपल्याला काही जगातलं काही जरी आणून दिलं तरी सुखी होणार नाही आपण. म्हणून सुख, हा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तू शोधुनी पाहे. समर्थ रामदास म्हणतात की जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे पहा, हे मनाला विचारून पहा. कोण आहे हे आतमध्ये बघावं लागेल. आतमध्ये आपण बाहेर बघतोय. मागच्या वेळेस सांगितलं इंट्रोवर्ट. आतमध्ये वाकून बघा, आत काय चाललंय, इथं काय चाललंय, इथं काय चाललंय हृदयामध्ये, हे बघा. आपण दुसऱ्याचं आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं बघायचं वाकून, मराठीमध्ये म्हण आहे अशी. तोच प्रोग्राम आहे आपला. दुसऱ्याचं काय चाललंय आपण बघतो आणि त्यामुळे दुःख येतं. शेजारच्याचं बघितल्यामुळे दुःख येतं. स्वतःकडे बघा की माझ्यामध्ये कोणते दुर्गुण आहेत आणि मी कसा सुधारू शकतो. बघा, सुखच सुख आहे. आणि म्हणून सुखाची व्याख्या सांगितलेली याच्यामध्ये, सुखम वशी. सुखम वशी म्हणजे खरं सुखी होऊ शकतो स्वतःकडे बघितल्यानंतर. आपण बघतच नाही स्वतःकडे, आपण दुसऱ्याकडेच बघतो. बघा, आपण किती जरी चांगली साडी घातली एखाद्या स्त्रीने, पण 10,000ची साडी आहे समजा, आणि ती घालून जरी बाहेर गेली संक्रांतीला आणि तिला वाटतं की आता फार छान साडी आहे, अख्ख्या गल्लीत अशी कोणाकडे साडी नाही, पण शेजारच्या गल्लीतल्या बाईनं जर दुसरी साडी घालून आली, ती जर 50,000ची असेल, तर तिला थोडंसं वाईट वाटतं की मला अजून जरा भारी पाहिजे होती. हा विचार मनामध्ये आला कुठून? मनाने आणला हा विचार. झालं, दुःखात गेली लगेच बिचारी. आणि ती कथा माहिती आहे ना तुम्हाला, की दुःख कसं होतं तेवढे सांगून थांबू आपण एका मिनिटामध्ये. एक म्हातारी होती, मकर संक्रांतीला तिने काय केलं, एक नथ खरेदी केली. नथ, हा, पहिल्या बायकांच्या नथी एवढ्या मोठ्या असायच्या, चहा पेताना तर ताटलीत पडायची अशी नथ, अरे की नाही. आता ती नथ गेली, आता छोट्या नथी आल्या परत. नंतर ती छोट्या नथी गेल्या, आता खडे आले. आता खडे गेले तर होलच पाडायचं बंद झाले. हा, आता नाकातच घालत नाहीत काय. म्हणजे सांगायचा विषय की त्या म्हातारीने एवढी मोठी सुंदर नथ आणली, एवढी मोठी आणली की सगळ्याला दिसेल अशी. एवढी मोठी नथ आणली आणि संक्रांती दिवशी गावभर मिरवली सगळीकडे अशी नथ घालून. काहीतरी नवीन दागिना आणला की एक स्वभावच आहे की दुसऱ्याला दाखवण्यामध्ये आमचं सुख आहे. मग ते दाखवलं म्हणजे सगळ्या गावात फिरली नथ घालून. पण दुर्दैवाची गोष्ट की तिला कुणी विचारलंच नाही की तू नथ केवढ्याला आणली बाई, कुठल्या दुकानात आणली बाई, आणि लय चांगली दिसते. कुणीच काही बोललं नाही त्या म्हातारीला. मग दिवसभर ती विचार करते. सकाळी पण बघितलं, शेजारच्याने नाही बघितलं, रांगोळी काढत असताना, सडा टाकताना पण सारखी बघत होती शेजारणीकडं, विचारते का नाही मला ते. पण तिने पण विचारलं, शेजारच्या बाईनं पण विचारलंय नथ कुठं आणली म्हणून. मग नंतर मग परत तिने गेले नटून थटून व्यवसायाला गेली. म्हणजे इकडे सगळ्या बायका सगळ्या व्यवस्थित सगळं करतात. कुणी कुणी तर बघतोय नवीन केलं वाटतं तो हे मंगळसूत्र, एकमेकात चर्चा चालू आहे सगळी बायकांची. पण हिच्या नतीला कुणी विचारणा म्हातारीच्या. आणि मग हिने काय केलं, ती वौसून आली घरी, सगळं झालं, शेकडो बायकांना भेटली, पण कुणीही तिला विचारलं नाही नथ कुठं आणली, कधी आणली म्हणून. नवीन आणली होती ना. मग नंतर काय आलं, शेवटी संध्याकाळी तिला त्रास व्हायला लागला त्या म्हातारीला. एवढं मोठी नथ आणली, माझ्या ऐपत नसताना एवढं खर्च करून मी नथ आणली, एकानं तरी विचारलं पाहिजे होतं मला की नथ कुठं आणली म्हणून. तिला कसं व्हायला लागलं. होतं असं कधी कधी, कारण आपलं दाखवल्याशिवाय त्यात सुख आहे ना आपल्याला दाखवण्यामध्ये. त्या म्हातारीनं काय केलं, त्याचं झोपडीच पेटवून दिली रागाच्या भरात, आणि झोपडी पेटवून दिली आणि बसली अशी बाहेर. मग ते कशाचा अग्नी आलाय, कुठं पेटलंय म्हणून सगळ्या शेजारच्या बायका आल्या. सगळ्या शेजारच्या बायका आल्या आणि शेजारच्या बाईने विचारायचं की नाही कशानं पेटली झोपडी. ती आली, ती म्हणती नथ लय भारी आहे म्हणली, कुठनं आणली, कवा आणली. अगं म्हणली, तू ही जर मला सकाळी विचारलं असं पेटवली असते का झोपडी म्या.
म्हणजे सुख कशामध्ये आहे? दुसऱ्याला दाखवण्यामध्ये आम्ही जीवन आमचं चाललेलं आहे. दुसऱ्याला दाखवून दुसरे नाही विचारलं तर कसं वाटतंय. एखाद्याने नवीन शर्ट घालून आला, ते पंजाबराव आज घातला वाटतं नवीन शर्ट. मी जर त्यांना कोणीच विचार नाही की, तर गेल्यावर शर्ट टारा फाडणार. नाही काय, मी एवढं 1000 रुपये खर्चून जे शर्ट आणलेलं आहे दिवाळीला, एकानं सुद्धा मला विचारलं नाही की शर्ट कवा आणलाय, का चांगला दिसतोय, जरी म्हणलं नाही, काहीच म्हणलं नाही. म्हणजे दुसऱ्यानी बोलावं, दुसऱ्यानी आमचं कौतुक करावं, याच्यात आम्ही सुख शोधतोय. आम्ही आत का बघत नाही, आम्ही आमच्याकडे का बघत नाही? कारण आम्हाला वेळच नाही, आम्हाला दुसऱ्याला दाखवण्यामध्येच हे आहे. म्हणजे बघा दुःख कसं येतं आयुष्यामध्ये. झोपडी जाळली हो बिचारीनं, का त्याला ते सण नाही झालं की कुणीतरी विचारला पाहिजे होतं ना, की अरे कुठनं आणलंय, काय आणलंय. म्हणजे असा जो प्रोग्राम आहे, यातनं भक्त बाहेर असतो. भक्त कधीच दाखवण्यासाठी दुसऱ्याला काय करत नाही, आणि कधीच तो दुसऱ्याच्या मनाचा विचार करत नाही की त्याला काय वाटेल. कपाळाला गंध लावला तर काय म्हणतील शेजारचे, यातच दुःख आहे सगळं. गंध लावला तर सुखी होणार, पण दुसऱ्याला ते काय म्हणतील गंध लावला तर, मग त्यांना कसं वाटेल, मग म्हणून लावायचं नाही आपण. मग तुम्ही याला, तो दुःखात आहे. सुखी व्हायचंय तर इतरांचा संग असा विचार करू नका. निर्लज्जम सदा सुखी, निर्लज्ज झाला तरच सुखी होऊ शकता. आता कसं होईल, कोण काय म्हणत, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. सगळ्यात मोठा रोग, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. याच्यामुळे माणसं घोरून मरायला लागले आतमध्ये. समाज काय म्हणेल, पाहुणे रावळे काय म्हणतील, म्हणून घोकून 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 लोक मरायला लागले. लक्षात घ्या. पण असं नाही, तुम्ही स्वतः चांगलं जीवन जगा, निर्लज्ज व्हा, काही लाज बाळगू नका. तुम्हाला जे पटतंय तुम्ही करा, भजन करा, भक्ती करा, कपाळाला गंध लावा, सत्संगला जावा. लोक बोलणारच आहेत की, लोक काय बोलणार नाहीत का? तुम्ही काही जरी केलं तरी लोक बोलणारच आहेत तुम्हाला. त्या गाढवाची गोष्ट आहे, पण आता सांगणार नाही तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे. गाढव डोक्यावर घेतला काय, खाली ठेवला काय, कुठेही नेला तरी लोक मग नावच ठेवतात. त्यामुळे आपण लाजायचं नाही, घाबरायचं नाही, आणि कुणाचं ऐकायचं नाही. आपल्याला भजन भक्ती करणे आणि खाली मान घालायची. म्हणजे काय, कॅप्चर डोळ्याने काय दिसत नाही, खाली मान घालायची, कानामध्ये कीर्तन टाकायचं, आणि आपलं काम चालू. मग ते कान कुठेतरी काहीतरी ऐकतायत, डोळे काहीतरी पाहतायत, आणि मग सगळा प्रॉब्लेम 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 होतो. म्हणून भक्तांनी नेहमी डोळे खाली, कान आपले बंद बंद नाही. ते महात्मा गांधींचे काय ना, काय, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, हे चुकीचं आहे. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस, हे गांधीजींनी चुकीचं सांगितलं. म्हणजे अर्ध सांगितलं. ठीक आहे, वाईट बघू नका, पण ते राहत नाही ना. आता किती वेळ डोळे दाखवून ठेवणार, उघडले की दिसतेच की ते. मग हे योग्य आहे का? हे नाही. चैतन्य महाप्रभूंनी खरी व्याख्या सांगितली, युक्त वैराग्य. काय करा, बुरा मत सुनो, हे बरोबर ठीक आहे इथपर्यंत, पण चांगलं पण बघितलं पाहिजे ना. चांगलं बघण्यासाठी डोळे आहेत, तर तुम्ही काय करा, डोळे मोठे करा, उघडे ठेवा, आणि भगवंताला पहा. तोंड मोठं करा, जिवेने प्रसाद घ्या, कीर्तन करा भगवंता नावाचं, कानाने कीर्तन ऐका, भगवंताचं प्रवचन ऐका, असे मोठे करा कानाशी लांब कीर्तन ऐकण्यासाठी. असं करू नका. ते गांधीजीला काय गीता नीट वाचली होती गांधीजी, त्यामुळे कळालं नाही गांधीजींना. समजलं का तुम्हाला? तर हे, कारण ते जास्त वेळ राहणार नाही कानावरचा हात. कानावरचा हात निघाला खाली, काय ऐकायला परत आहेच की अजून. म्हणून युक्त करायचं, सगळं हे युक्त करायचं, आणि आपण काय करायचं, भगवंताचं भजन करायचं, तर खऱ्या अर्थाने सुखी होऊ. म्हणून कुणाचं काय ऐकायचं नाही. जे मी सांगतोय, म्हणजेच भगवद्गीता सांगते तेवढंच ऐकायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. श्रील प्रभुपाद महाराज की. भगवत